कृष्ण, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 18. आज आपला शेवटचा क्लास असेल भगवद्गीतेचा. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 71 ला थांबलो होतो. भगवद्गीतेचा कन्क्लुजन आहे, सारांश. फलश्रुती. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नर सोऽपि मुक्तशुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जिथे वास करतात त्या शुभ लोकांची प्राप्ती करतो. तर ही भगवद्गीतेच्या श्रवणाची फलश्रुती आहे. आपण भगवद्गीता जर श्रवण केलं गुरु शिष्य परंपरेमध्ये, सगळ्यांनी माईक म्यूट करा बरं. तर ही त्याची फलश्रुती आहे. श्लोक नंबर 68 मध्ये आपण बघितलं होतं. भगवंत म्हणतात, जो व्यक्ती या गीतेचं तत्व माझ्या भक्तांना सांगतो किंवा जगामध्ये प्रचार करतो, त्यापेक्षा प्रिय व्यक्ती मला कोणी नाहीये. राईट. 68-69 मध्ये. आणि 70 मध्ये त्यांनी सांगितलं की जो भगवद्गीतेचं अध्ययन करतो, वाचन करतो, तो आपल्या बुद्धीद्वारे माझी आराधना करतो. आपल्याला प्रचार पण जमत नसेल, आराधना वाचायला पण जमत नसेल, पण आपण फक्त जर श्रवण मात्र केलं तर आपण पुण्य होऊन जातो आणि पापातून मुक्त होऊन आध्यात्मिक जगतांची प्राप्ती करतो. सर, आपले आचार्य श्रील विश्वनाथ ठाकूर यांनी रामानुजाचार्यांच्या कमेंट्रीवरती कमेंट्री देताना सांगितलेलं आहे की ऍक्च्युली भगवद्गीता ही 3 भागात वाटली गेलेली. राईट. पहिले 6 अध्याय, मधले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय. आपण विस्तारामध्ये याच क्रमाने अभ्यास करत आलेलो आहोत. पहिले 6 अध्याय म्हणजे कर्मयोगातून कशी आपण भक्ती प्राप्त करू शकतो, कर्मयोग कसं भक्तीकडे जातं. शेवटचे 6 अध्याय म्हणजे ज्ञानयोगातून कसं आपण भक्ती प्राप्त करू शकतो, ज्ञानयोगाकडून कसं क्रम भक्तीकडे जातो. राईट. आणि हा जो शेवटचा प्रसंग आहे, मधला प्रसंग आहे 7 ते 12 अध्याय, त्याच्यामध्ये भक्तीचा आहे. मग अशा प्रकारे ही गीतेची रचना आहे. पहिले 6 अध्याय, मधले 6 अध्याय, शेवटचे 6 अध्याय. भक्ती जी आहे त्याला मध्यभागी ठेवलेला आहे. भक्तीला मध्यभागी ठेवलेलं आहे प्रोटेक्ट करण्याकरता, कव्हर करून. ज्ञान आणि कर्म या दोघांनी कव्हर करून त्याला ठेवलेलं आहे. राईट. आणि आपले आचार्य सांगतात की ऍक्च्युली भगवद्गीता हे एका ज्वेलरीच्या बॉक्स प्रमाणे आहे. तुम्ही कधी मार्केटमध्ये बघितलं असेल, ज्वेलरीचा बॉक्स असतो. राईट. त्याला एकदम चांगल्या बॉक्समध्ये ज्वेलरीला बंद करून ठेवतात. आणि कधी कधी जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल तर त्या बॉक्सच्या वरती थोडेसे काहीतरी लावलेलं असतं, छोटेसे ज्वेल्स किंवा छोटेसे सॅम्पल त्याचे लावलेले असतात. राईट. म्हणजे बॉक्सच्या वरतीच, कव्हर वरतीच, जे दुरून बघितलं की चमकतं. त्याच प्रकारे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की ऍक्च्युली भगवद्गीतेच्या वरती भगवद्गीता एका बॉक्स मध्ये पॅक आहे. त्या बॉक्सच्या वरती 2 रत्न त्याने जडलेले आहेत. ते 2 रत्न म्हणजे कुठले? श्लोक नंबर 66 आणि स्पेशली 65 आणि 66. सर्व धर्मां परित्यज्य आणि मनमना भव मद मत बघतो. हे जे 2 श्लोक आहेत हे 2 रत्नाप्रमाणे आहेत, जे रत्न भगवद्गीतेच्या बॉक्सच्या कव्हरवर लावलेले आहेत. म्हणजे दुरूनच जर कोणी बघितलं तर तो म्हणेल की अरे, बॉक्स के ऊपर ही इतना रत्न और मणी दिख रहा है, तो बॉक्स के अंदर क्या हो सकता है. राईट. याची तुलना अशी केलेली आहे श्लोक नंबर 65 आणि 66 ची. सो भगवंत म्हणून तुम्ही बघितलं असेल की भगवद्गीतेमध्ये
पूर्ण जरी कोणी अभ्यास केला नाही केला तरी पण त्याला हे श्लोक माहिती असतात. सर्व धर्मांपरित्यज्य मामेक शरणं व्रज. राईट, की तू माझ्याकडे ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल. किंवा मन मना भाव मन भक्तो मध्याजी माम नमस्कार, जो श्लोक आहे 65चा. तर या दोन श्लोकांची तुलना रत्नाशी केलेली आहे. छोटे सॅम्पल रत्न आतमध्ये बॉक्समध्ये तर आहेच, पण बाहेर एक 2 रत्न जडलेले आहेत त्याच्यावरती, दाखवण्याकरता की बघा या बॉक्स मध्ये बाहेरच एवढं आहे तर आतमध्ये काय किती सुंदर वस्तू असेल. तर अशा प्रकारे याला त्यांनी ते कन्क्लुजन दिलेलं आहे श्लोक नंबर 70 पर्यंत, 71 पर्यंत. त्यानंतर 72 मध्ये भगवंत अर्जुनाला विचारतात, मग श्लोक नंबर 72 वाचा. शोभा शितोळीमध्ये वाचा श्लोक नंबर 72. हरे कृष्ण प्रभुजी तद्वस्त्रांनी. कच्चिदेतच्छ्रुतम् अच्युतं पार्थ तैवेकाग्रेण चेतसः कच्चिज्ञानसम्मोह प्रणष्टस्ते धनंजय. हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का? आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवंतानी त्याला पुन्हा प्रश्न विचारला की तू व्यवस्थित तुला कळलं का? जर तुला व्यवस्थित कळलं नसेल, राईट, तर मी रिपीट करायला रेडी आहे पूर्ण भक्तिशास्त्री क्लास. हरे कृष्ण. नेक्स्ट 4 years अगेन भगवंत म्हटले. सो ऍक्च्युली भगवंत हे अश्युरिटी घेत आहेत अर्जुनकडनं की तुला सगळं कळलं की नाही कळलं. जर कळलं नसेल तर आपण पुन्हा चर्चा करू शकतो भगवद्गीतेवरती, राईट. सो ऑफकोर्स अर्जुनाला कळलेला आहे आणि त्याची पुष्टी तो पुढच्या श्लोकामध्ये दिल्याने सांगता करेल भगवद्गीतेची. ऍक्च्युली भगवंत एवढे एक्सपर्ट स्पीकर आहेत की त्याने बोलल्यावरती कुणाला समजणार नाही असं होणार नाही. स्पेशली डिवोटी आहे त्याला तर भगवंत एवढे जर प्रेमाने समजत आहेत, त्याला हृदयातनं प्रेरणा देत आहेत, नक्कीच त्याला समजणार आहे, राईट. तर 2 गोष्टी भगवंत विचारतात की तुझा मोह, राईट, आणि तुझं अज्ञान, या 2 गोष्टी नष्ट झाल्या का? कारण या जगामध्ये आपल्याला भ्रमित करण्याकरता 2 गोष्टी आहेत, अज्ञान आणि मोह. अज्ञानाने आपल्याला कळत नाही की काय करायचं असतं किंवा काय करायचं नसतं. आणि कधी कधी जरी आपल्याला कळलं की काय करायचं आहे, पण मोहामुळे आपण जे करायचं ते करू शकत नाही, राईट. म्हणून या 2 समस्या संसारामध्ये आहेत. म्हणून आपल्याला फक्त ज्ञान प्राप्त झालं नाही पाहिजे, परंतु आपला मोह पण नष्ट झाला पाहिजे. मग ज्ञान आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमाने प्राप्त होत आहे आणि मोह आपले जेव्हा आपण भगवद्गीताचे जे तत्व आहेत त्याचा अभ्यास करू, सत्संगमध्ये नाम संकीर्तन करू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जेव्हा आपण भगवत सेवा करू, वैष्णवांची सेवा करू, त्या माध्यमाने आपला मोह नष्ट होऊन जाईल. म्हणून या 2 गोष्टी स्पेशली विचारलेल्या आहेत, ज्ञान आणि मोह, राईट. तुला मोह प्राप्त झालं का आणि तुला प्रॉपर ज्ञान प्राप्त झालं का, म्हणजे तुझं अज्ञान नष्ट झालं का? या 2 गोष्टी भगवंत विचारतात, राईट. सो भगवंत यांनी एकदम एक्सपर्टली, ऍक्च्युली भगवद्गीता चालू कुठे आहे? बॅटलफील्डला चालू आहे, युद्धभूमीवरती. पण युद्धभूमीला भगवंतांनी काय करून टाकलं? क्लासरूम मध्ये कन्वर्ट करून टाकलं, राईट. ही एक्सपर्टी असते भगवंतांची. आयडियली युद्धभूमीवरती कोण पुस्तक वाचत तिथे बसून, राईट. तर तुम्ही म्हटलात की आता अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही जाऊन कुठे बस स्टँडला बसून अभ्यास नाही करत, राईट. पण जेव्हा एमर्जन्सी असते तेव्हा तुम्ही कुठे अभ्यास करू शकता, राईट. हरे कृष्ण. मग तुम्ही बस स्टँड काय कुठे पण पुस्तकामध्ये तुमची नजर असते. सो वेन वी अंडरस्टँड द एमर्जन्सी इन लाईफ, जीवनामध्ये जेव्हा एमर्जन्सी कळते आपल्याला की एमर्जन्सी आहे, आपण कुठेही जप करू शकतो, कुठेही अभ्यास करू शकतो. ते एमर्जन्सी आपल्याला कोण समजून देईल? भगवंत समजून देतात. ऍक्च्युअली युद्धभूमी ही जागा नाहीये जिथे भगवद्गीतेचा अभ्यास करण्यासारखं वातावरण नाही. परंतु भगवंतांनी जेव्हा त्याला समजवलं की ही युद्धभूमीच हेच खरं ऍक्च्युअली तुझा ऍक्च्युअल फील्ड आहे जिथे तुला गीतेचा अभ्यास केला पाहिजे, राईट. तेव्हा जेव्हा त्याला जाण दिली तेव्हा त्याला कळलं की ये तो बहुत सीरियस मामला है और इसका अभ्यास तो किधर भी करना ही पड़ेगा अभी, चाहे बस स्टैंड में हो, रिक्शा में हो, घर में हो, वन में हो, संसार में कहीं भी हो, राइट, ऑफिस में हो. भगवद्गीता का अध्ययन हर जगह किया जा सकता है, प्रोव्हाइडेड त्याला तेवढं सिरियसनेस लाईफ मध्ये पाहिजे. सो दॅट्स व्हॉट भगवंतांनी इथे त्याच्याकडनं कन्फर्मेशन घेतलेलं आहे. सो इट इज प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, भगवंत हे अर्जुनाचे आध्यात्मिक गुरु या
रूपामध्ये त्याला उपदेश करीत होते. म्हणून अर्जुनाने संपूर्ण भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून घेतली की नाही याविषयी त्याला विचारणे भगवंतांचे कर्तव्यच होते. राईट. मी तुम्हाला विचारेन आता. हरे कृष्ण. भगवद्गीता समजली की नाही समजली? राईट. याविषयी त्याला विचारणे भगवंतांचे कर्तव्य होते. आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर भगवंत कोणत्याही मुद्द्याची अथवा संपूर्ण भगवद्गीतेची आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते. राईट. सो इट इज समथिंग लाईक तुम्ही जसं शाळेमध्ये शिकवता ते तशा प्रकारचं शिक्षण नाहीये. आजकाल जर कोणाला विचारलं म्हणजे जर विद्यार्थ्याने जर टीचरला विचारलं की सर मला हे समजलं नाही अजून सांगाल का, तर टीचर काय म्हणेल, ट्युशनला ये ना घरी माझ्या. तुला प्रायव्हेट ट्युशन मध्ये शिकवतो. राईट. ही तशी स्थिती नव्हती. ऑफकोर्स भगवंताने अर्जुनाला प्रायव्हेट ट्युशन पण दिलं असतं. बट हे जे भौतिक जग आणि आध्यात्मिक जग याच्यामध्ये तुलना जी आहे ती ही तुलना आहे आणि हे अंतर आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी लिहिलेलं आहे भगवद्गीता हे काही एखाद्या कवीने अथवा कादंबरीकाराने लिहिलेलं सामान्य पुस्तक नाही. स्वतः पुरुषोत्तम भगवंतांनी भगवद्गीता सांगितली आहे. राईट. भगवान श्रीकृष्णांद्वारे अथवा त्यांच्या अधिकृत आध्यात्मिक प्रतिनिधीद्वारे भगवद्गीतेचा उपदेश ऐकण्यात भाग्यवान असलेला मनुष्य निश्चितपणे अंधकार रूपी अज्ञानातून मुक्त होतो आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. सो दॅट्स वाय म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास हा गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांकडूनच घेतला पाहिजे आपण. अदरवाईज जसं तुम्ही बघता आजकाल ते भागवत सप्ताह वगैरे होत असतात किंवा बाहेर कथाक्रम वगैरे होत असतात. त्या कथाक्रम मध्ये लोक मस्त खाऊन पिऊन बसतात. म्युझिक वगैरे वाजत असते, एसी चालू असतो आणि मस्त हार्मोनियम सितार हे सगळं वाजत असतं. राईट. अशा रोमॅन्टिक मूड मध्ये कसं आपण भगवद्गीतेचा अभ्यास करणार? राईट. ते सिरियसनेस कशी येणार आपल्याला? सो ऑफकोर्स म्युझिक एनहान्स करते आपल्या रिसेप्शनला, बट स्टील जो कथाकार आहे त्यांनी या भावामध्ये असलं पाहिजे की ही अभी युद्धभूमी आहे. राईट. युद्धभूमी में प्रवेश हो रहा है. जर कथाकारच तशा मूडमध्ये नसेल तर मग लोक तरी त्या मूडमध्ये कसे येतील? राईट. जर कथाकारचा जर उद्देश असेल की आपण यातनं काही धन कमवून आपलं घर चालवू किंवा आपल्या संसारातल्या गोष्टी पूर्ण करू, मग ती कथा तशी होणार नाही जशी परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींनी केली. राईट. किंवा जशी अर्जुन आणि श्रीकृष्णाने केली युद्धभूमीवरती, जिथे इमर्जन्सी आहे, क्रायसिस आहे, तिथे काहीच उद्देश नाही. एकच उद्देश आहे की मला जाणून घ्यायचंय की माझं कर्तव्य काय आहे. राईट. मग त्याच्याकरता निस्वार्थ भाव असणं जरुरी आहे. जेव्हा आपण गीतेचं प्रवचन करतो किंवा आपण कथा करतो, निस्वार्थ भाव असल्याशिवाय त्यामध्ये तो भक्तिभाव किंवा ती एमर्जन्सी प्रवेश करू शकत नाही. ती भावना येऊ शकत नाही की मला जरुरी आहे आता. राईट. सो दॅट्स वाय इथे स्पेशली भगवंताने अर्जुनाला प्रश्न विचारला की तुला समजलं की नाही. आणि त्याला आता प्रतिसाद म्हणून अर्जुन उत्तर देतो. श्लोक नंबर 73 मध्ये वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 73. हरे कृष्ण. दंडोत प्रणाम प्रभुजी. अर्जुन उवाच नष्ट मोह स्मृती लब्धा त्वप्रसादात् अन्मयातच्युत स्थितोस्मित गतो संदेहा करिष्ये वचनं तवा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने तुमच्या सगळ्यांचं कन्क्लुजन देऊन टाकलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीने. माझा मोह आता नष्ट झाला आहे. राईट. मग जेव्हा मोह नष्ट होऊन जातो तेव्हा मनुष्य सेवा करण्याकरता तयार होऊन जातो. जोपर्यंत मोह आहे या संसाराशी, जगाशी, तोपर्यंत मनुष्य भ्रमित होऊन संसारभर फिरत असतो या जगातल्या गोष्टींना प्राप्त करण्याकरता. पण आता मोह नष्ट झाला. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. माझी स्मृती म्हणजे नाव ही हॅज बिकम कृष्ण कॉन्शियस. तो आता कृष्ण भावना भावित झालेला आहे. राईट. आणि मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे. आणि आता तुम्ही जसं म्हणाल तसं मी कार्य करण्यास तयार आहे.
राईट. सो आपली जी वस्तुस्थिती आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, ही जी वस्तुस्थिती आहे ती आता मी प्राप्त केलेली आहे. राईट. सो भगवद्गीतेच्या सुरुवातीला तुम्ही बघत असाल 1.21 पहिल्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये तुम्ही जर गेलात मागे 1.21 मध्ये जाऊन बघा, तुम्हाला तो श्लोक दिसेल. 1.21 मध्ये काय आहे तो श्लोक? सेनेयर उभयोर मध्ये रथस्थापय मे अच्युत यावद एतान निरीक्षयम यद्दु कामान अवस्थितान. राईट. तिथे शब्द वापरला गेला होता अच्युत. सो ऍक्च्युली भगवद्गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाने हा प्रश्न शब्द वापरलेला आहे अच्युत, आणि भगवद्गीतेच्या एंडला आता पुन्हा त्यांनी अच्युत शब्द वापरलेला आहे. राईट. 18.73 मध्ये. आणि अच्युत म्हणजे जो पतित होत नाही. राईट. जो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि मग तो आता म्हणत आहे की स्थितोस्मी, मी आता व्यवस्थित स्थित झालेलो आहे. गत संदेह, माझे सगळे डाऊट दूर झालेले आहेत. करिष्ये वचनम तव, मी आता तुमची आज्ञा पाळण्यास तयार आहे. राईट. आणि प्रभू तात्पर्यामध्ये लिहितात, अर्जुनाने दर्शवल्याप्रमाणे जीवांची स्वरूपस्थिती म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. राईट. चैतन्य महाप्रभू सांगतात की भगवंतांचा नित्य सेवक ही जीवाची वास्तविक स्वरूपस्थिती आहे. या तत्वाची विस्मृती झाल्यामुळे जीव भौतिक प्रक्रियेद्वारे बद्ध होतो आणि परमेश्वराची सेवा केल्याने तो परमेश्वराचा मुक्त सेवक होतो. सेवक असणे ही जीवांची वैधानिक स्थिती आहे. जीवाला एकतर मायाची सेवा करावी लागते किंवा परमेश्वराची सेवा करावी लागते. तो जर परमेश्वराची सेवा करत नसेल तर तो आपल्या स्वाभाविक स्थितीत असतो. जर करत असेल तर. आणि जर त्याने मायाची सेवा करण्याचे ठरविले तर तो निश्चितच बद्ध होतो. राईट. सो लाईक दॅट प्रभूने वर्णन केलेले आहे. आणि अर्जुन आता त्या जो त्याला प्रेस्क्रिप्शन भेटलेलं आहे भगवंतांकडनं त्यावरती काम करायला तयार आहे. ज्या प्रकारे तुम्ही डॉक्टरकडनं एखादं प्रेस्क्रिप्शन घेता, डॉक्टर कशा करता असतात, तुम्हाला फक्त हे सांगायला नसतात की ह्या आजार असा आहे आणि तसा आहे आणि हे घेतल्यावरती हे होईल ते होईल. राईट. ते ऐकून तुम्हाला बरं वाटतं. तर सिमिलरली आपण कधी लेक्चर ऐकल्यावरती आपल्याला बरं वाटतं की लेक्चरमध्ये हे पॉईंट ऐकले, ते ऐकले, काही गोष्टी ऐकल्या, काही थोडेसे हास्य विनोद पण ऐकले असतील. हे सगळ्या गोष्टी ऐकून आपल्याला आनंद वाटतो. परंतु मेन काम काय आहे, जेव्हा लेक्चर झाल्यावरती जेव्हा तुम्ही पुढच्या येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये जेव्हा त्याला प्रॅक्टिकली अप्लाय कराल जीवनामध्ये आपल्या, तेव्हा भगवद्गीतेची ऍक्च्युली खरी उपयुक्तता आपल्याला कळेल. राईट. अदरवाईज जसं डॉक्टरचं नुसतं प्रिस्क्रिप्शन चांगलं असेल, ऐकून तुम्हाला बरं वाटत असेल, पण तुम्ही जर त्याची अंमलबजावणी केली नाही, त्याचं औषध घेतलं नाही, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. राईट. त्याचप्रमाणे भगवद्गीता हे काही फक्त भगवंतांनी लेक्चर द्यायला म्हणून दिले नाहीये. राईट. त्याचं प्रॅक्टिकली आता आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे. आता अदरवाईज तुम्ही बघितलं असेल, बरेच लोक म्हणतात की वाह क्या लेक्चर हुआ, वाह क्या लेक्चर हुआ, मजा आया लेक्चर में. हरे कृष्ण. लेक्चर के बाद क्या करोगे अभी? मजा तो आया, लेकिन अभी प्रॅक्टिकली अप्लाई जब तक नहीं करोगे तब तक असली मजा नहीं आएगा आपको. तसं होत नाही ना की तुम्ही कधी डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरला म्हणता, डॉक्टर क्या आपने बोला, कितना अच्छा बोला, बहुत अच्छा बोला, आनंद आया, तो हमें भी जा रहा हूं घर पे. असं नाही होत ना. डॉक्टर जे म्हणतात ते तुम्ही ऍक्च्युली औषध घेता. राईट. त्याप्रमाणे तुम्ही व्यवहार करता, तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे इथे भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो की ऍक्च्युली नाव आय एम रेडी टू डू व्हॉट यू वॉन्ट मी टू डू. राईट. मी तुमची इच्छा पुरी करण्यास तयार आहे. तर तुम्ही बघितलं त्याचं पॅरल काल काय होतं, काल क्रिसमस होतं. राईट. जीसस. तर तुम्हाला माहिती असेल की जीससला जेव्हा ऍक्च्युली क्रुसिफिकेशन करायला ते लोक तयार झाले होते, म्हणजे ते ह्याच्यावरती लटकवलं होतं ना खिळ ठोकून, तेव्हा जीससला कळलं होतं की मला हे लोक क्रुसिफाय करणार आहेत. तेव्हा ऍक्च्युली जीसस वर्णन त्याच्यामध्ये जीसस म्हणतात लेट द कप पास. लेट द कप पास म्हणजे पूर्वीच्या काळी जे कैदी वगैरे असायचे किंवा कोणाला जर मारायचं असेल तर त्याला ते लोक ऍक्च्युली विष देऊन मारायचे एका कप मध्ये. त्याला सांगायचे का विष पिऊन टाका आणि मरून जा. राईट. ही शिक्षा असायची कैद्यांना. तर ऍक्च्युली जीसस म्हणतात की लेट द कप पास. कप पास म्हणजे हे जे संकट आलेलं आहे त्या संकटातनं मला, म्हणजे त्या संकटाच्या मधून मला जाऊ देत, म्हणजे जे काही मला व्हायचं ते होऊन देत. ऍक्च्युली असं ऍक्च्युली ते म्हणतात, पहिले म्हणतात.
की माझ्यावरती येऊ दे हे संकट, राईट. पण नंतर तुम्हाला माहिती असेल बायबलमध्ये जीसस म्हणतात की लेट दाय विल बी डन नॉट माइन. ते म्हणतात की तुमची इच्छा पुरी होऊ द्यात, माझी इच्छा नाही पुरी झाली तरी चालेल. सो ऍक्च्युली ही पहिली स्टेज असते जीवनामध्ये भक्तांच्या, की जेव्हा प्रबुद्ध होतो, भक्तीमध्ये वाढतो, तेव्हा तो म्हणतो की भगवंत तुमची इच्छा काय असेल ती पूर्ण होऊ द्या, मला माझी आता काहीच इच्छा पुरी करायची नाहीये, राईट. पण आता अर्जुन जो आहे हा त्याच्या इव्हन एक स्टेज पुढे गेलेला आहे. जीसस म्हटलं की लेट दाय विल बी डन नॉट माइन. तुमची इच्छा पुरी होऊ द्या, माझी नको होऊन देऊ, आणि मला आता सोळीवरती जाऊ द्या. पण ऍक्च्युली अर्जुन काय म्हटलं, एक स्टेप पुढे जाऊन अर्जुन म्हटलं की नॉट ओनली दाय विल बी डन बट आय विल डू युअर विल. फक्त तुमची इच्छा नका पूर्ण होऊ देऊ, पण तुमची इच्छा मी पूर्ण करेल. हरे कृष्ण. राईट. त्याच्यामध्ये थोडा अंतर आहे, राईट. सो ऑफकोर्स जीससने पण सरेंडर केलेलं आहे आणि त्यांची पण शरणागती आहे भगवंतांना. पण अर्जुन अजून त्याच्यापेक्षा अजून एक स्टेप पुढे जाऊन तो म्हटला की फक्त तुमची इच्छा नका पुरी होऊन देऊ, पण तुमच्या इच्छेला मी पूर्ण करेल, राईट. हे जे कुरुक्षेत्र युद्ध आहे तसं भगवंतांनी जर युद्ध करून सगळ्यांना मारलं असं त्यांची इच्छा पूर्ण झाली असते भगवंतांची स्वतःहून. पण अर्जुन म्हटला तुमची इच्छा आहे की या सगळ्यांचा वध व्हावा, राईट, आणि धर्माची स्थापना व्हावी, तर ही तुमची इच्छा आहे, ही पूर्ण होऊ द्या भगवंत, पण निश्चित पूर्ण नका होऊन देऊ, ही इच्छा पुरी करण्यास मी तुम्हाला मदत करेल, राईट. तर मदत म्हणजे ऍक्च्युली काय, सगळं भगवंतच करणार आहेत, पण आपली शरणागती एवढी पाहिजे की मी तुम्हाला सेवा करायला तयार आहे, राईट. सो दिस इज द स्टेज. आणि ही जी अवस्था आहे, ही जेव्हा अवस्था आपल्याला येते सेवकाची अवस्था, राईट, तर त्याला म्हणतात माय रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट जस्ट टू ऍक्सेप्ट युअर विल बट इम्प्लिमेंट युअर विल. कधी कधी कसं असतं ना की समजा तुमची काउन्सिलिंग मीटिंग असेल, तुमची काउन्सिलिंग मीटिंग भरत असेल ना, त्याच्यामध्ये तुम्ही कधी कधी डिसिजन घेत असाल कि ये होना चाहिए, सेवा ये होना चाहिए, या फिर ये होना चाहिए, इतना बुक डिस्ट्रीब्यूशन होना चाहिए, इतना फंड कलेक्शन होना चाहिए, राइट, इतना ऐसा ट्रेनिंग होना चाहिए. मग आता त्यात 50 जर भक्त असतील तर ते 50 जण ऐकत असतात की ये होना चाहिए, वो होना चाहिए, ऐसा होना चाहिए, राइट. आणि त्याला कोणी विरोध करत नाही, सगळे म्हणतात हा होना चाहिए, करेंगे, मतलब होगा, ये अच्छा होना चाहिए. मग त्यातले काही लोक उठून म्हणतील ये होना चाहिए और ये मैं सेवा ले रहा हूं, ये मैं करूंगा. फरक आहे ना त्याच्यामध्ये. स्वीकार तर सगळे करणारच आहेत की ये सेवा होना चाहिए, लेकिन अभी करेगा कौन. सो दिस इज वन स्टेप गोइंग अहेड. एक स्टेज आहे की ये सेवा होना चाहिए, हम स्वीकार करते की ऐसा होना चाहिए. जसं समजा कोणी जर क्रिटिकल सेवा लावली प्रसाद काउंटरच्या इथे, की प्रसाद काउंटरला सेवा द्यायची आहे, तिथं जे बाहेरचे लोक येतील त्यांना पहिले थांबवून ठेवणे, पहिले डिव्होटी लोकांना देणे, मग त्यांना देणे जे नवीन आलेले आहेत त्यांना, राईट. असं म्हणजे समजा काय तुमची सिस्टम असेल वॉटेबल ऍज पर जे काय तुमचं आहे तिथे प्रोटोकॉल. मग सगळे म्हणतील अरे पण ही कठीण सेवा आहे यार, तिथे कोण लोकांना थांबवेल, मग त्यातल्या कोणाला तरी उभं राहावं लागेल, राईट. मग जो उभा राहील तो म्हणेल ही सेवा झाली पाहिजे आणि ही सेवा मी करून घेईन, राईट. सो ही स्थिती आता अर्जुनाने प्राप्त केलेली आहे की नॉट ओनली आय विल ऍक्सेप्ट युअर विल, तुमची इच्छा मी स्वीकारत आहे, पण तुमच्या इच्छेला मी पूर्ण करेल. म्हणून भगवद्गीता किती आता हायेस्ट लेवलला इव्हॉल्व्ह झालेली आहे. जेव्हा जीव ह्या जगामध्ये या जगामध्ये सर्वच भगवंतांची गोष्ट तर मानणार आहेतच ना. भगवंतांना कोण विरोध करेल, कोणी करू शकत ना भगवंतांना विरोध, राईट. सगळ्यांना माहिती आहे भगवंतांना विरोध करणे म्हणजे आपलं पुण्य, आपली कीर्ती सर्व काही क्षय करणे, राईट. पण नुसतं भगवंतांना स्वीकार न करणे, परंतु भगवंतांची इच्छा काय आहे त्याला पूर्ण करणे, ही त्याच्या पुढे जाऊन फार फार प्रगत भक्ताची लक्षणं आहेत, राईट. सो दॅट्स वाय ही स्थिती कशी आहे की एखाद्या सेवकाप्रमाणे आहे, राईट. सेवक म्हणजे कसा असतो, दोन गोष्टी जगामध्ये असतात, एकतर तुम्ही एन्जॉयर असता किंवा तुम्ही सेवक असता. भोक्ता असेल तर आपल्याला लिमिटेड गोष्टी प्राप्त होतील, पण आपण जर सेवक असेल तर आपल्याला अनलिमिटेड गोष्टी प्राप्त होतील, राईट. कसं आहे की भोक्ता जर आपण बनायचा प्रयत्न केला तर आपल्याला एम्पॉवरमेंट भेटत नाही. एम्पॉवरमेंट म्हणजे आपल्याला शक्ती प्राप्त होत नाही या जगामध्ये, अनलिमिटेड पॉवर प्राप्त होत नाही असं आपल्याला वाटतं. नाही, असं वाटतं की मी जर भोक्ता असेल तर मला जास्त शक्ती प्राप्त होईल ना, पण तसं नसतं ऍक्च्युली. जो सेवक आहे ना त्याला जास्त शक्ती असते. त्याला जास्त शक्ती का असते, स्पेशली भगवंतांच्या भक्तीच्या माध्यमामध्ये तुम्ही बघत असाल, जर एखादा कोणी जर भोक्ता व्हायचा प्रयत्न करत असेल तर तो किती ठिकाणी भोक्ता होईल.
आज मी ह्या वयाला जर भोगता असेल तर पुढच्या काही 10 वर्षांनी मी भोगता बनू शकत नाही. राईट. जरी इच्छा जरी असेल तरी शरीर कमजोर होऊन जाईल किंवा तशा स्थिती नसेल माझ्या आसपास. बरोबर आहे का नाही? पण मी जर सेवक असेल तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये सेवा करू शकतो. अशी कुठली स्थिती आहे का जिथे व्यक्ती भगवंतांची सेवा करू शकत नाही? लहान मुलगा असेल, म्हातारा माणूस असेल, आजारी असेल, कोणी असेल, प्रत्येक व्यक्ती भगवंतांची सेवा कुठल्याही स्थितीमध्ये करू शकतो. राईट. जर तुम्ही नुसतं बेडवरती पडला असाल, तुम्ही आजारी असाल, तरी तुम्ही नुसतं कृष्ण स्मरण करून सेवा करू शकता. राईट. चॅन्टिंग करून सेवा करू शकता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किंवा भगवद्गीतेचं वाचन करून सेवा करू शकता किंवा श्रवण करून सेवा करू शकता. म्हणजे सेवक जेव्हा आपण बनतो तेव्हा वी गेट एम्पॉवरमेंट, आणि जेव्हा आपण भोक्ता बनायचा प्रयत्न करतो तेव्हा वी आर नॉट एम्पॉवर्ड, वी आर डिसएम्पॉवर्ड. राईट. सो बेसिकली भगवंतांची सेवा करण्याचा जो निर्धार आहे, जो निश्चय आहे, हा सर्वात उत्तम डिसिजन आहे, योग्य निर्णय आहे जो जीवात्मा घेऊ शकतो या जगामध्ये. आणि ज्या दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला त्या दिवशी त्याचं भाग्य उदयास आलेलं आहे. तेव्हा तो जगामध्ये सुखी राहील. राईट. कारण तो कुठेही जाऊन सेवा करू शकतो, कुठल्याही स्थितीमध्ये. सो याला म्हणतात शरणागती. राईट. म्हणून शरणागती जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण शक्तिशाली बनतो. भोक्ता बनवून शक्तिशाली बनत नाही आपण. मैं जगाचा उलटा हिशोब आहे. लोक विचार करतात की मैं अपना खुद बनाऊंगा, खुद खाऊंगा, खुद करूंगा तो मैं शक्तिशाली हो जाऊंगा. नाही, उलटा आहे कॅल्क्युलेशन. जेव्हा आपण भगवंतांना शरण जाऊ, जेव्हा आपण त्यांचा प्रसाद घेऊ, त्यांची कृपा घेऊ, तेव्हा आपण शक्तिशाली बनू. अदरवाईज आपण शक्तिशाली बनणार नाही. राईट. आणि याला प्रभुपाद जोडताना म्हणतात, आणि या तात्पर्याच्या शेवटला ऑफकोर्स प्रभुपादांनी मधल्या भागामध्ये मोह आणि ज्ञान या 2 शब्दावरती टीका केलेली आहे. मोह हा शब्द ज्ञानाच्या विरोधी शब्द आहे. सर्व जीव भगवंताचे नित्य सेवक आहेत हे जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान होय. परंतु स्वतःला सेवक समजण्याऐवजी तो आपण सेवक नसून भौतिक प्रकृतीचा स्वामी आहोत असे मानतो, कारण त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते. राईट. त्याचा हा मोह शुद्ध भक्तांच्या किंवा भगवंताच्या कृपेने नष्ट करता येतो. राईट. लाईक दॅट. आणि तात्पर्य शेवटच्या 4 लाईनमध्ये प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांना तत्वता जाणणे होय. परिपूर्ण ज्ञानाने युक्त झाल्यावरती मनुष्य स्वाभाविकताच श्रीकृष्णांना शरण जातो. जेव्हा अर्जुनाने जाणले की अनावश्यक लोकसंख्येमध्ये घट करणे ही श्रीकृष्णांची योजना आहे, तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्याचे मान्य केले. भगवंतांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी त्याने पुन्हा धनुष्यबाण शस्त्रास्त्रे धारण केली. आणि एवढे सांगितल्यावरती मग इथे संजय विल नाव टेक ओव्हर, आणि याला संजय कन्क्लूड करेल. म्हणेल की इस तरह से. आता हे कोणाला सांगतोय? पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही जे 3 वर्षापूर्वी जे बघितलं असेल. राईट. अर्जुन आणि कृष्ण यांचा जो संवाद आहे तो अर्जुन आणि भगवंतांचा, तो संजय धृतराष्ट्राला सांगत. राईट. आणि आता धृतराष्ट्र टेक ओव्हर करतो, सांगतो की देखो धृतराष्ट्र राजन, इस प्रकार अर्जुन ने भगवान श्री कृष्ण से गीता सुनी और उन्होंने जो अपना धनुष्य बाण नीचे छोड़ दिया था वो वापस उठा लिया और युद्ध करने के लिए तैयार हो गए. मग आता संजय सांगतो. वाचा श्लोक नंबर 74. कोण वाचेल? शकुंतला माताने माताजी वाचा. शकुंतला शकुंतला माताजी वाचतायत. मग पुढचा श्लोक वाचते. संजय उवाच इतहं वसुदेवश्च पार्थश्च महात्मनः संवादमिमं मम श्रोषुष्मद्वद्वसं रोमहर्षणं. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या 2 महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. हरे कृष्ण. दंडवत. येस. तर श्लोक 1.1 मध्ये धृतराष्ट्र बोलला होता. राईट. 1.1 धृतराष्ट्राने सांगितलं, क्वेश्चन केलं होतं संजयला की बाबा युद्धभूमीवरती आलेले अर्जुन आणि पांडव आणि कौरव काय करतायत, कशा करता, आता त्यांचं काय चाललंय तिथे. राईट. सो दॅट वॉज फर्स्ट टाइम. त्यानंतर मग 11व्या अध्यायामध्ये आणि आता शेवटला 18.73 मध्ये संजय बोललेला आहे. काय संजय म्हटलं की अभी हो गया तुम्हारा खेल खत्म. अभी अर्जुन क्या करेगा, युद्ध करने वाला है.
अभी वो भगवद्गीता समज गया है. राईट. आणि या दोघांचा संवाद ऐकून माझ्यामध्ये काय फरक पडलाय, तो म्हणतो माझ्या आता अंगावरती काटे उठत आहेत. आता अगोदर पण अंगावरती काटे उठले होते त्याला सुरुवातीला, पण ते भौतिक भयामुळे उठले होते. आता जे काटे उठत आहेत ते कशामुळे उठले होते, आध्यात्मिक स्फूर्तीमुळे. की भगवद्गीतेचं श्रवण करून एवढी आध्यात्मिक स्फूर्ती आलेली आहे की तो स्वतःहून एवढा एनर्जेटिक झालेला आहे आणि उत्साही झालेला आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, तुम्ही जर मध्यभागी बघत असाल, दोन महात्म्यांमधील असा महत्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता. हा संवाद अद्भुत असण्याचे आणखी कारण म्हणजे भगवंत आपल्या शक्तीविषयी आणि स्वतःविषयी जीवाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान भगवत भक्त अर्जुनाला सांगत होते. राईट. सॉरी, मी पुढच्या श्लोकाचा आहे बरोबर वाचलं मी, मग करेक्ट. तिथे प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चरण चिन्हाचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतिमय होईल. संजयला हे चुकून कळले आणि जसं जसं तो हे जाणू लागला तसं तसं त्याने धृतराष्ट्राला संवाद कथन केला. आता निष्कर्ष काढण्यात आला आहे की जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तेथे तेथे विजय आहे. पुढच्या श्लोकात 2-3 श्लोकात सांगेल शेवटच्या. राईट. अशा प्रकारे संजय जो आहे तो एक्साइटमेंट मध्ये आहे. राईट. आध्यात्मिक त्याला स्फूर्ती प्राप्त झालेली आहे आणि म्हणून त्याला कन्क्लूड करताना पुढे तो म्हणतो, श्लोक नंबर 75 मध्ये वाचा. व्यास प्रसादाच्युत तवानेत गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. व्यास प्रसादात् श्रुतवान् एतत् गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. व्यासदेवाच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. श्रीकृष्ण. ओके. मग आता इतर संजय म्हणतो नेहमी कुठं ऐकलेलं आहे, व्यासदेवांच्या कृपेने. राईट. ऍक्च्युली व्यासदेव यांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीपूर्वी धृतराष्ट्राला भेट देऊन त्याला सांगितलं होतं की तुला जर हवा असेल तर मी तुला डोळे देतो पूर्ण महाभारत आणि हे सगळं बघण्याकरता. मग तेव्हा व्यासदेव म्हटलं की आता मी डोळे घेऊन काय करू, आयुष्यभर तर मला डोळे नव्हते आणि मी बघू शकलो नाही कोणाला काही. आता मी शेवटच्या डोळे घेऊन माझ्या मुलांची हत्या बघू. हरे कृष्ण. त्याला माहिती होतं की हे मरणार आहेत. राईट. तो म्हटलं की अभी कुछ फायदा नहीं आंखों का, मैं अभी मेरे बच्चों का मौत नहीं देखना चाहता हूँ मेरे आंखों से, मुझे नहीं चाहिए कोई आंखें. तर व्यासदेवाने ऑफर दिली होती पण त्याने स्वीकारले नाही. पण तो म्हटला की मला डोळे जरी नको असतील पण मला ऐकायचं आहे की युद्धभूमीवरती काय होणार आहे. राईट. तेवढी मला फॅसिलिटी द्या. मग त्याच्याकरता व्यासदेवांनी संजयला एम्पॉवर केलं होतं. व्यास प्रसादात म्हणून प्रश्न आहे. व्यास प्रसादात, व्यासदेवांच्या कृपेने. आणि ह्या शब्दांमध्ये विशेष असं आहे की जेव्हा शब्द वापरला जातो प्रसादात, निश्चित दृष्टी देणे एक गोष्ट असते, पण दृष्टी देऊन त्या दृष्टीचा साक्षात्कार देणे ही दुसरी गोष्ट असते. बरोबर आहे का नाही. तुम्ही नुसतं ऐकत असाल पण नुसतं ऐकून फायदा नाही, ऐकून तुम्हाला साक्षात्कार होत असेल तर तुम्हाला डबल बेनिफिट झालेला आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे प्रसादात. सो संजय यांनी फक्त ऐकलं नाही पण ऐकून त्या गोष्टीचा त्याला साक्षात्कार झाला. ते गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा आपण भगवद्गीता श्रवण करतो त्याची ही महती असते. अदरवाईज भगवद्गीतेच्या हजारो लाखो प्रिंट आहेत जगामध्ये, हजारो लोकांनी कमेंट दिलेले आहेत. सो इट कॅन बी जस्ट रिडिंग की तुम्ही वाचताय भगवद्गीता, पण वाचून साक्षात्कार होणे हे फक्त कृपेमुळे प्राप्त होऊ शकतं. दॅट इज व्यास प्रसाद. राईट. म्हणून नॉट ओनली विजन बट स्पेशल कॉम्प्रहेन्शन. कॉम्प्रहेन्शन म्हणजे त्याला एनालिसिस कळलं की क्या हो रहा है, क्या कह रहे हैं, इसका मतलब क्या है, इसका जीवन में अर्थ क्या है. राइट. और इसका एप्लीकेशन कैसे करना है त्याला कळलं. सो देअरफॉर पूर्ण ह्याच्यामध्ये भगवान प्रभुपाद इथे लिहितात तात्पर्यामध्ये, तुम्हाला दिसेल दुसऱ्या पहिल्या लाईन मध्ये, व्यासदेव हे संजयाचे आध्यात्मिक गुरु होते, त्यांचा शिष्य होता संजय. आणि संजय मान्य करतो की व्यास कृपेद्वारेच तो भगवंताला जाणू शकला. याचा अर्थ असा आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष न जाणता आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमाने जाणले पाहिजे. आध्यात्मिक गुरु हा पारदर्शक माध्यमाप्रमाणे आहे आणि या माध्यमाद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष अनुभूती होते.
हेच गुरु शिष्य परंपरेचे रहस्य आहे. गुरु शिष्य परंपरेबिना आपल्याला भगवद्गीता समजू शकत नाही. तुम्ही हजारो लाखो करोडो वर्ष जरी वाचलीत तरी काय त्यातला तुम्हाला एबीसीडी कळणार नाही. राईट. हा, अध्यात्म थोडंफार पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, पण स्पिरिच्युअल जे अंडरस्टँडिंग आहे ते अशक्य आहे. बिकॉज त्याला आपलं काय पाहिजे? प्रसाद. सो दॅट्स भगवंत हे मेन्शन केलेलं आहे. राईट. आणि प्रभुपाद सेकंड पॅराग्राफ मध्ये लिहितात, यास्तव सेकंड पॅराग्राफच्या तिसऱ्या लाईनमध्ये, यास्तव व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयाच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहू आणि ऐकू शकला. जो साक्षात श्रीकृष्णांकडून श्रवण करतो हे गुह्य ज्ञान जाणू शकतो. जर मनुष्य अशा गुरु शिष्य परंपरेमध्ये नसेल तर तो श्रीकृष्णांद्वारे श्रवण करू शकत नाही. राईट. त्यामुळे निदान भगवद्गीता समजण्याच्या बाबतीत तरी अशा मनुष्याचे ज्ञान नेहमीच अपूर्ण राहते. म्हणून बघा ना, तुम्ही इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी काय भगवद्गीता वाचली नसेल का? वाचली असेल ना. बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत असतात, ते बरेच कार्यक्रम होत असतात, बऱ्याच संस्थांचे कार्यक्रम चालतात. तर आपण अगोदर वाचलेली आहे. महाभारत पण तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल आणि गीतेचे काही श्लोक तुम्ही कंठस्थ पण केले असतील, शाळेमध्ये वाचले पण असतील. सो दिस आर ऑल गुड थिंग्स. नॉट दॅट की ते नको व्हायला, ते चांगल्या गोष्टी आहेत. परंतु साक्षात ऍज इट इज भगवतेचा साक्षात्कार होणे हे कधी शक्य आहे? जेव्हा आपण गुरु शिष्य परंपरेला कनेक्ट होतो, जेव्हा आपण आध्यात्मिक गुरु स्वीकार करतो, त्याच्या म्हणण्यानुसार आपण जीवन जगतो, भगवंतांचं नाम स्मरण करतो, भगवंतांच्या करता आपण सेवा देतो, वैष्णवांच्या करता आपण आपलं जीवन समर्पित करतो, तेव्हा भगवद्गीतेचा आशय आपल्या हृदयामध्ये प्रकट होणार. अदरवाईज भक्तिशास्त्र तुम्ही डिग्री घ्याल, तुम्हाला मिळणारच आहे ना. आणि तुम्हाला मग नंतर कळेल मिळल्यावरती, एक पेपर स्कूल कॉलेज में मिला था, पेपर का एक टुकड़ा सर्टिफिकेट, इधर भी एक पेपर मिल गया है, 2 दिन एक्साइटमेंट होगा, बाद में अंदर कबाडामध्ये जाईल ते कबाडामध्ये. राईट. किती आयुष्यामध्ये कधी उघडलं बघितलं काय घेणं देणं नाहीये. सो दॅट्स वाय जोपर्यंत आपण सेवा देणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवद्गीतेचा आशय समजणे कठीण आहे. सो व्यासदेव ऍक्च्युली संजय काय करतोय? आपली कृतज्ञता प्रकट करत आहे या श्लोकामध्ये, की मला कृतज्ञता आहे की व्यासदेवांच्या कृपेमुळे मला हे सगळे कळलं. म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात पुढच्या शेवटच्या तात्पर्याच्या लास्टच्या लाईनीमध्ये 3-4, श्रीकृष्णांपासून साक्षात श्रवण करणे आणि व्यासदेवांसारख्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या माध्यमातून श्रीकृष्णांना ऐकणे यात मुळीच भेद नाही. आध्यात्मिक गुरु हा व्यासदेवांचाही प्रतिनिधी असतो. म्हणून वैदिक पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक गुरुच्या जन्मतिथीला त्याचे शिष्य व्यासपूजा नामक उत्सव साजरा करतात. राईट. सो दॅट्स वाय आपण जर एखाद्या परंपरेशी कनेक्ट झालेलो आहोत तर आपण साक्षात भगवंताकडून भगवद्गीता किंवा भागवत सुखदेव गोस्वामींकडून आपण ऐकत आहोत. आपण कुठे असेल, आज कलियुगामध्ये असेल, 5000 वर्ष झाली असतील गीतेचा प्रकटीकरण होऊन, पण आज सुद्धा आपण साक्षात भगवंताकडून गीता ऐकत आहोत, कारण आपल्याकडे तसे पारदर्शी आध्यात्मिक गुरु आहेत. राईट. लाईक दॅट. सो म्हणून परंपरेशिवाय आपण भगवद्गीतेला प्राप्त करू शकत नाही. त्यानंतर मग 76 मध्ये तो सांगतो, आपली एक्स्ट्रेसी एक्सप्रेस करतो, आपला रोमांच. 76वा श्लोक वाचा. सुरेंद्र प्रभू वाचा श्लोक नंबर 76. हरे कृष्ण. राजन संस्कृत्या संवादम केशव अर्जुन पुण्यम वृषामी च मुहुर्मुहुः. हे राजन, श्रीकृष्णाने अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. येस, तुम्हाला होतं का नाही हर्ष? हरे कृष्ण. की आपला हर्ष गीता आता पूर्ण झाली म्हणून हर्ष आहे. राईट. सो ऍक्च्युली प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितच आहे तिथे, कुठे गेलं, भगवद्गीतेचे ज्ञान इतके दिव्य आहे की जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद जाणतो तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीच विस्मरण होत नाही. हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य योग्य मार्गाने अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून श्रवण करतो त्याला परिपूर्ण कृष्ण भावनेची प्राप्ती होते. म्हणून बघा, आपल्यापैकी बरेच जण जे आहेत ते प्रभुपादांची पुस्तकं वाचून प्रबुद्ध झालेले आहेत भक्तीमध्ये. राईट. बरेच जण आपल्यापैकी जे आहेत ते, असं नाही की आपल्याला
आपण जरी कुठल्याही मार्गाने आलो असेल, कसेही आलो असेल, पण आपण जेव्हा ग्रंथ वाचले प्रभुपादांचे, जेव्हा आपण प्रभुपादांच्या शिष्यांकडून ऐकलं, तेव्हा आपण प्रबुद्ध झालो. राईट. आध्यात्मिक ध्वनीचा हा महत्व असतं. बिना आध्यात्मिक ध्वनी आपल्या जीवनामध्ये क्रांती येऊ शकत नाही. म्हणून भौतिक जगामध्ये भौतिक जगत पण आपल्याला एक्साइटमेंट देतं आणि थ्रिल देतं. राईट. वाटतं ना आपल्याला की आता भी मैं घूमने जा रहा हूँ, अभी इयर एंड आहे, आता तुम्ही जाल ना कुठेतरी थोडंफार 2-4 दिवस फिरायला. इयर एंड आलेलं आहे तर कुठेतरी जाल तुम्ही फिरायला. राईट. सो दिस इज जनरली ट्रेंड असतं लोकांचं, इयर एंड में घूमने को जाना है. बट दॅट ओनली कॅन गिव्ह थ्रिल फॉर सम टाइम. थोडा एक्साइटमेंट काही दिवसाकरता असेल. राईट. ती स्टार्ट होते आणि एंड होते. पण ही जी थ्रिल आपल्याला भेटली आयुष्यामध्ये भगवद्गीतेची, ही थ्रिल तर स्टार्ट जी झालेली आहे ती आता कधीच एंड होणार नाही. भले आपली भगवद्गीता अभ्यास पूर्ण झाला असेल इथे डिस्कशन, पण हे जे ही ध्वनी जी आहे, जी आपण भगवद्गीतेच्या माध्यमातून घेतलेली एवढे वर्ष, ती ध्वनी आपल्या कानामध्ये गुंजत राहील. राईट. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की थोडा लाईफ आउट ऑफ ट्रॅक झालाय, पुन्हा पुन्हा गीतेमध्ये यायचं आणि पुन्हा पुन्हा प्रबोधांचे तात्पर्य वाचायचे. राईट. आणि रिफ्रेश व्हायचं. सो दॅट्स अ व्हेरी आनंदम बुद्धिवर्धन. वाढत वाढत जाणार आपला आनंद. आणि मग याला यु नो अजून त्याचा जो उत्साह आहे, आज पुढच्या श्लोकामध्ये बघा, त्याची फायनल एक्स्टेसी जी आहे ती 77 मध्ये वाचा. उज्ज्वला कांतामाताची वाचा, श्लोक नंबर 77. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. ततच संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन हर्षामीच पुन्हा पुन्हा. हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. बघा, हे त्याचं प्रमाण आहे की कृष्ण भक्ती कधी बोरिंग नसते. त्याने संजयने ऐकली तो म्हणतो की मला पुन्हा 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 एक्साइटमेंट येत आहे. राईट. हे असं औषध आहे जे एकदा घेतलं की ते चिरकाळ आपल्या आत्म्यावरती प्रभाव टाकणार आहे. असं औषध नाहीये की जे आज घेतलं की खोकला बरा झाला, परत 2 महिन्यांनी खोकला चालू होतो. आणि ते भौतिक औषध आहे. राईट. पण हे जे आध्यात्मिक औषध, जे आध्यात्मिक ध्वनी, जसं कृष्ण दर्शन जे आहे ते आपण अनंत काळाकरता घेऊ शकतो. असं नाही होत ना की तुम्ही म्हणाल की मैंने 4 महीने पहले दर्शन लिया था, अभी दर्शन लेने की इच्छा नहीं हो रही है. राईट. जसं मुंबईमध्ये बरेच स्थान आहेत फिरायचे. तुम्ही एकदा फिरायला गेला तर तुम्हाला वाटतं की आता डायरेक्ट बघू, आता नंतर 10-12 वर्षानंतर, 5-6 वर्षानंतर कधी जायचं असेल तर. राईट. कारण ते सेम बोरिंग गोष्ट असते, उभाऊ. पण आध्यात्मिक तसं नाहीये. तुम्ही दर्शन भगवंतांचं, सेम भगवंताचं दर्शन नेहमी घेऊ शकता, रोज घेऊ शकता, तरी तुम्हाला बोर वाटणार नाही. सेम महामंत्र तुम्ही नेहमी बोलू शकता, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि तुम्हाला नेहमी आनंद वाटणार. सेम कीर्तन, सेम भक्त. राईट. दॅट इज द पॉवर ऑफ स्पिरिच्युअल हे. आणि तुम्हाला याच्यामध्ये असं कळेल, याच्यामध्ये ही एवढी जी एक्स्टसी आहे संजयची, सी बघा, आता भगवद्गीता दोघांनी ऐकली होती. धृतराष्ट्राने पण पूर्ण भगवद्गीता ऐकली, संजयने ऐकून त्यांना ऐकवली. म्हणजे इनडायरेक्टली संजयाने प्रचार केला धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र काही भक्त बनला नाही, पण संजय शुद्ध भक्त बनला. राईट. म्हणजे आपली जी प्रिचिंग आहे, आपला जो प्रचार आहे, तो कधीही फेल होत नाही. ऍक्च्युली भगवंतानी अक्रूरला पाठवलं होतं धृतराष्ट्राकडे युद्ध होण्यापूर्वी, समजावण्याकरता की बाबा त्याला जाऊन समजव की या युद्धामध्ये भाग घेऊ नकोस, युद्ध थांबव आणि तू पांडवांशी मेडिएशन करून तू आपलं जेवढं राज्य तुझं घे आणि बाकी त्यांना देऊन टाक. आणि अक्रूरने येऊन त्यांना सगळं सांगितलं होतं की देखो आप जिससे लढ रहे हैं ना आप उसे लढ नहीं सकते, भगवान है वो. राईट. भगवंतांशी कोण लढू शकतो? भगवंतांशी ज्याने युद्ध करण्याचा विचार केला, किंवा भगवंतांच्या भक्तांशी पण लढू शकत नाही आपण. ऍक्च्युली बघायला गेलं तर भगवंत किंवा भगवंतांच्या शुद्ध भक्तांशी, किंवा जो शुद्ध भक्तीच्या मार्गावरती अग्रेसर आहे, राईट, किंवा कोणी भक्त आहे, त्याच्याशी आपण कधी युद्ध करू नये. कारण त्यांच्याशी युद्ध करणं हे असंभव आहे आपल्याकरता. राईट. भगवंतांच्या भक्तांशी युद्ध करणं आणखी जास्त खतरनाक आहे. कधी कधी भगवंतांशी युद्ध पण जमेल आणि भगवंत आपल्याला जाण पण देतील की तू माझ्याशी लढू शकत नाहीस, त्यामुळे स्वीकार कर की तू हारलास, आणि ते स्वीकार पण करू आपण. पण भगवंतांच्या भक्तांशी जर युद्ध केलं तर आपण त्या भक्ताचा तर रोष आपण घेतोच. भक्त तर रोष करत नाही, पण त्याचा आपल्याला अपराध लागतो आणि भगवंताचा तर अपराध लागतोच. राईट. मग इथे
अक्रूरने जेव्हा त्यांना सांगितलं की बाबा तू असं करू नकोस, तेव्हा ऍक्च्युली धृतराष्ट्र म्हटला की ऍक्च्युली आपके जो शब्द है ना इतने सुंदर है. सी, आध्यात्मिक ध्वनी नेहमी सुंदर असते. कुठल्याही तुम्ही जीवनाच्या अवस्थेमध्ये ऐका, तुम्ही किती पतित असाल किंवा किती प्रगत असाल किंवा मध्यम अवस्थेमध्ये असाल किंवा कोणी असाल किंवा नवीन असाल, कधीही तुम्ही आध्यात्मिक प्रवचन ऐका, गीतेचे भागवतचे कथाप्रसंग ऐका, तुम्हाला नेहमी रोमांच वाटणार. राईट. आणि एक एक्साइटमेंट वाटणार लाईफ मध्ये. धृतराष्ट्र ऍक्च्युली अक्रूरला म्हणतो की आप जो बोल रहे हो बहुत अच्छा बोल रहे हैं. आणि त्याने ऍक्च्युअली तुलना दिली आहे. तो म्हणतो की युअर वर्ड्स आर व्हेरी एनलाइटनिंग, इल्युमिनेटिंग. तुमचे शब्द जे मला काय करतात, प्रकाशित करतायत की खरंच वस्तुस्थिती काय आहे जगामध्ये, की मी भगवंतांशी लढू शकत नाही, मी भगवंतांशी हारणारच आहे लढल्यावरती. पण ऍक्च्युली धृतराष्ट्र म्हणतो, सी, ही स्थिती आपली जगामध्ये आहे. धृतराष्ट्र म्हणतो युअर वर्ड्स आर लाईक अ लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे वीज, वीज चमकते. राईट. धृतराष्ट्र म्हणतो की तुमचे शब्द जे आहेत ते विजेच्या चमकण्याप्रमाणे आहेत. मग तुम्ही बघितलं असाल रात्रीच्या प्रकाशामध्ये, रात्रीच्या अंधारामध्ये जर वीज चमकली, त्याचा प्रकाश किती वेळ टिकतो? जर वीज चमकली तर काही मिली सेकंड्स. राईट. किंवा काही सेकंड्स, किंवा तुम्ही म्हणाल चला अर्धा मिनिट जरी 30 सेकंड जरी पकडले, एवढं तर राहत नाही ऍक्च्युली, काही सेकंड्स. राईट. मग धृतराष्ट्र म्हणतो की तुमचे जे शब्द आहेत ते एवढे प्रकाशित करणारे आहेत आत्म्याला, परंतु काय करू मी, ते असे आहेत, त्याचा माझ्यावरती असा प्रभाव आहे जसं काय जणू रात्री अंधारामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा काही क्षणाकरता वीज चमकते. आता जेव्हा वीज चमकते, तुम्हाला माहिती असेल, विजेच्या चमकण्याने पूर्ण प्रकाशमय होऊन जातं पूर्ण जो अंधार असतो. राईट. पण तुम्ही समजा रात्री चालत असाल आणि तुमच्या एकदम घनघोर अंधारामध्ये चालत आहात आणि वीज चमकली, तुम्हाला वाटतं वाव दिसतंय, पण काही सेकंदामध्येच ती प्रकाश गायब होऊन जातो. मग असा प्रकाश तुम्हाला काही कामाचा झाला का? काहीच कामाचा झाला नाही. राईट. तर त्या प्रकारे इथे धृतराष्ट्र म्हणतोय की तुमचे शब्द हे एवढे शुद्ध आहेत, एवढे आत्म्याला संतुष्ट करणारे आहेत, पण त्यांचा माझ्यावरती प्रभाव काय आहे? त्यांचा माझ्यावरती प्रभाव फक्त एक विजेच्या चमकण्याप्रमाणे आहे. थोड्या काळाकरता ते माझ्या हृदयाला प्रकाशित करतायत, परंतु लगेच ते गायब होऊन जातात प्रकाश. का? याला कारण असं नाही की अक्रूरजी शुद्ध नव्हते, अक्रूरजी भगवंतांचे शुद्ध भक्त होते, परंतु या माझ्या, धृतराष्ट्र म्हणतो ऍक्च्युली की ऍक्च्युली माझी जी आसक्ती आहे जगामध्ये आहे माझ्या पुत्रांशी, त्या आसक्तीमुळे तुमचे शब्द हे फक्त काही सेकंदाकरताच माझ्यावरती प्रभाव टाकतायत. आपण तुम्ही रिलेट करू शकता आयुष्यामध्ये. ऍक्च्युली जेव्हा आपण कधी प्रवचनाला बसतो किंवा सत्संगमध्ये बसतो, असं वाटतं की आता शुद्ध भक्तीच करायची आहे, याच्याशिवाय जीवनामध्ये काही लक्षच नाहीये आता, है ना. उद्यापासून चॅन्टिंग अशी व्यवस्थित करायची आपल्याला की एक सुद्धा त्यातला शब्द इकडे तिकडे झाला नाही पाहिजे. उद्यापासून वैष्णव निंदा कम्प्लीट थांबवायची आपल्याला. उद्यापासून प्रजल्प कम्प्लीट थांबवायचं आहे. सत्संगमध्ये बसल्यावरती त्या काळामध्ये एवढा प्रभाव पडतो आपल्यावरती. पण जसं धृतराष्ट्र म्हणतो इथे की विजेच्या चमकण्याप्रमाणे त्याचा प्रभाव माझ्यावरती आहे की सत्संग बंद मी बाहेर गेलो की लगेच सगळ्या आसक्त्या, सगळा संसार माझ्यावरती परत येतो. राईट. ऑफकोर्स तुम्ही बऱ्यापैकी बरेच जण मॅनेज करताय, मोर फार बेटर दॅन धृतराष्ट्र. पण धृतराष्ट्र सांगतोय की जसं संजयला एक्स्टसी आहे, संजयने गीता ऐकली आणि तो प्रबुद्ध झाला आणि भगवत भक्त म्हणला, परंतु धृतराष्ट्र बनू शकला नाही. का? त्याचं हे कारण आहे या जगामध्ये असणाऱ्या आसक्त्या. म्हणून जेव्हा भक्ती करताना आपण दोन्ही ट्रॅकनी चालतो की इधर भी मेरा मन भटक रहा है संसार की चीजों में और साथ में मैं भगवान की भक्ती भी करने की कोशिश कर रहा हूँ, याचा प्रयत्न केला पाहिजे आपण डेफिनेटली. पण जोपर्यंत आपण हळूहळू ट्रॅक शिफ्ट करत नाही, भौतिक जो ट्रॅक आहे त्याला हळूहळू चेंज करून आध्यात्मिक बनवत नाही, तोपर्यंत आपण प्रबुद्ध होऊ शकत नाही. नाहीतर मग आपली स्थिती पण धृतराष्ट्रासारखी असेल की आपण बरंच काय काय ऐकू, पूर्ण भगवद्गीता ऐकू, पूर्ण भगवद्गीता प्रवचन पण करू, परंतु आपल्या जीवनामध्ये फार कमी उतरलेलं आहे. राईट. सो दॅट शुड नॉट हॅपन. पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण करत राहायचं. सो ही स्थिती आहे धृतराष्ट्राची. आणि प्रभुपाद लिहितात असे दिसून येते की व्यासदेवांच्या कृपेने संजयाला श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केलेली विश्वरूप पाहता आले. अर्थात असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णाने पूर्वी कधीच असे रूप प्रकट केले नव्हते. राईट. हे केवळ अर्जुना करता होते. तरीही अर्जुनाला जेव्हा हे रूप दाखवण्यात येत होते तेव्हा काही महान भक्त श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहू शकले त्याच्यामध्ये, आणि त्या महान भक्तांपैकी व्यासदेव हे एक आहेत. राईट. आणि व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयला ते प्राप्त झाले. प्रभुपाद पुढे लिहितात. आणि संजय जेव्हा गीताचं स्मरण करतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये
पुन्हा पुन्हा रोमांच येत आहे. मग आता तुम्ही भगवद्गीता संपली, पूर्ण झाली आपली वाचून, संपली म्हणजे संपली नाही, ऍक्च्युली भगवद्गीता स्टार्ट होईल अप्लाय करण्याकरता जीवनामध्ये, राईट. जसं महाराज म्हणतात की यात्रा संपल्यावरती यात्रा संपत नाही, यात्रा प्रारंभ होते. तर तशी आपली स्थिती आहे. मग जेव्हा जेव्हा तुम्ही पुन्हा रिकॉल कराल भगवद्गीता, आपण कुठे अभ्यास केला होता, काय अभ्यास केला होता, तुमची एक्सटेन्सी वाढेल. राईट, रोमांच वाढेल की अरे ये पॉइंट पडा था, ये सुना था, ये लिखा था, राईट, समथिंग लाईक दॅट. अशा प्रकारे. सो इथे कन्क्लुजन हे आहे 77 श्लोक मध्ये की धृतराष्ट्र भक्त बनू शकला नाही पण संजय बनला. म्हणून प्रचार हा कधी फेल नसतो. प्रचार करताना कधी थकून जाऊ नये, कधी निराश होऊ नये. आपल्या प्रवचनामध्ये किंवा आपल्या प्रचारामध्ये आपण मेहनत घेऊ, अभ्यास करू, गीतेचं अध्ययन करू, लोकांना समजायचा प्रयत्न करू. लोकांना समजलं नाही समजलं, जेवढं समजेल तेवढं समजेल, पण आपल्याला नक्की समजेल, राईट. आणि आपल्यावरती नक्कीच कृपा होईल भगवंतांची, आणि आपण नक्की भक्त बनण्याच्या मार्गामध्ये पुढे अग्रेसर होऊ. म्हणून ऍक्च्युली याला इथे म्हटलेलं आहे, कारण तुमच्यापैकी बरेच लोक भगवद्गीतेचा आता प्रचार पण करत असतात किंवा करतील आता पुढे जाऊन विस्तारामध्ये. तर चैतन्य चरण प्रभू सुंदर गोष्ट सांगतात की ऍक्च्युली जेव्हा ते प्रसंग तुम्ही अगोदर पण ऐकला होता, जेव्हा अभिमन्यूचा वध होतो युद्धभूमीमध्ये, अभिमन्यूचा वध झाल्यावरती सगळे युधिष्ठिर आणि सगळे हे एकदम उदास होतात. तेव्हा व्यासदेव येऊन सांगतात की अरे तू उदास कुणा करता होतोयस, युधिष्ठिर अभिमन्यू करता उदास होऊ नकोस, तो भगवत धामला गेलेला आहे. उदास स्वतः करता हो की तू या जगामध्ये आहेस जिथे मोहमाया आहे अजून सुद्धा, आणि तुला या मोहमायाचा सामना करायचा अजून सुद्धा, राईट. सो ऍक्च्युली भगवद्गीता म्हणजे कुठल्याही गोष्टीचा उद्देश काय आपल्याला समजलं पाहिजे. भगवद्गीता वाचण्याचा किंवा त्याचा प्रवचन करण्याचा, अभ्यास करण्याचा उद्देश काय आहे, आपल्याला भगवत प्राप्ती करायची आहे, बाकी काही उद्देश नाहीये. अभिमन्यूने युद्ध केलं, त्याचे उद्दिष्ट काय होता, भगवत प्राप्ती होती. युद्धामध्ये हारला किंवा जिंकला हे घेणं नाहीये. आध्यात्मिक जीवनामध्ये हारणं सुद्धा जिंकण्यासारखंच असतं, राईट, बरोबर आहे का नाही. मग अभिमन्यू हारला पण जिंकला कोण, अभिमन्यू जिंकला ऍक्च्युली, कारण त्याने भगवंतांना प्रसन्न केलं आपल्या सेवेद्वारे. म्हणून आपल्या प्रयासामध्ये केवळ आपल्याला प्रयास करायचा आहे, बाकी आपण किती हरू किती जिंकू हे बघायचं नाही. मी माझा 100% प्रयत्न करणार, आणि हे मला जेव्हा भगवंत बघतील तेव्हा मी पास होऊन जाईल या जगातनं, राईट. भक्तजयंती परीक्षा पण तशीच असते ना, तुम्ही प्रयत्न करायचा. तुम्ही याच्यावरती नका बसू की मी पास होईल की नापास, तुम्ही तुमचा 100% द्या, तुम्ही पास होणार, राईट. सो तसं ते म्हणतात बियॉन्ड प्रोडक्टिव्हिटी पॉप्युलॅरिटी रिअल एम इज प्युरिटी. सी, भगवद्गीतेचं अध्ययन करून आपल्याला पॉप्युलर व्हायचं नाहीये, किंवा प्रचार करून आपल्याला जगप्रसिद्ध व्हायचं नाहीये, किंवा आपल्याला ह्यातनं काही पैसे कमवायचे नाहीयेत, किंवा धन अर्जित करायचं नाहीये, किंवा आपल्याला कुठली पद प्रतिष्ठा प्राप्त करायची नाहीये की तुम्हाला म्हणेल अरे मालूम है ये कितने बड़े प्रचारक है, भगवद्गीता सब जानते, कंठस्थ करते हैं, ये पढ़ाते हैं, तो इनको अच्छा स्पेशल फैसिलिटी दो, अच्छा स्पेशल प्रसाद दो रहने का. नाही, हे सगळं आपल्याला नको आहे. द्याल तर तुम्ही द्या, पण त्याच्याकरता आपल्याला आपण करत नाहीये. म्हणजे आपल्याला न गीतेचा अध्ययन करून किंवा प्रचार करून प्रसिद्धी पाहिजे, ना दुसऱ्या काही गोष्टी पाहिजे, आपल्याला आपलं शुद्धीकरण घडून आणायचं, बस हे आपला उद्देश पाहिजे. शुद्धीकरण करायचंय मला माझं. म्हणून तुम्ही बघत असाल प्रभुपाद 1933 त्यांनी प्रारंभ केला होता, राईट. प्रभुपादांना त्यांच्या गुरु महाराजांनी कधी दिली ऑर्डर, 1933 दिली दीक्षेच्या वेळेला. ऍक्च्युली 1922 दिली ऑफिशियली, पण दीक्षा त्यांची झाली 1933. 1933 ते 1966 किती झाले, 30 वर्ष प्रभुपादांनी नुसता प्रयत्नच केला, प्रयत्न 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 प्रयत्न, आणि हाताशी काहीच लागलं नाही, बरोबर आहे का नाही. एवढं जर आपल्याला सांगितलं असेल ना, आपण 4 वर्षामध्येच धराशय होऊन जातो, राईट. आपल्याला 30 वर्ष प्रभुपादांनी कष्ट काढले भारतामध्ये, बराच प्रयत्न केला संस्थेला उभा करायचा, पण सगळीकडे अपयशच अपयश. पण ते अपयश काय आहे, भौतिक दृष्टीने. तर आपले बरेच ऑटोबायोग्राफर आहेत, आणि त्यांनी लिहिलेलं आहे प्रभुपादांच्या ऑटोबायोग्राफी बद्दल की प्रभुपाद 1933 ते 1966 त्यांना जरी यश प्राप्त झालं नाही, पण त्यांना ऑलरेडी यश प्राप्त झालेलं होतं. का, प्रभुपाद दररोज आपलं जप करायचे, दररोज भगवंतांना भोग लावायचे, दररोज भागवतांवरती कमेंटरी लिहायचे, गीतेवरती कमेंटरी लिहायचे, आणि आपलं आध्यात्मिक जीवन जगायचे. प्रभुपाद खुश होते, राईट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्या कुठल्याही सेवेचा किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीचा आध्यात्मिक जीवनामध्ये आपण करतो, त्याचा उद्देश एकच आहे, आणि ते म्हणजे शुद्धीकरण. ते जर आपल्याला प्राप्त झालं, बाकी गोष्टी बाय प्रोडक्ट असतात, राईट. म्हणून बघा, प्रभुपाद कुठल्याही अवस्थेमध्ये खचले नाहीत. कधी यश प्राप्त झालं तर एकदम उफाळून, असं नाही. कधी निराश झालं, पडले, असं नाही.
कुठल्याही अवस्थेमध्ये ते सम होते, कारण त्यांना माहिती होतं की मी जे करतोय कोणाकरता करतोय, भगवंताकरता करतोय, आणि मला जर यातनं काय प्राप्त करायचं असेल तर ते म्हणजे भगवंताचं प्रेम आणि शुद्धी, बस. हे आपल्याला कळलं की आपल्या कुठल्याही सेवा आपल्याला कधीच दुखी करू शकत नाहीत, कि अरे आज सेवा हो गई तो प्रसाद नहीं मिला मेरे को सेवा होने के बाद, या प्रसाद में मुझे ये आइटम मिला, 2 आइटम कम मिल गए. तर सेवा सोडून द्या. काही लोक सत्संगमध्ये बसलेले लोक जे सेवा पण देत नाहीत ते लोक सुद्धा म्हणतात प्रसाद में आज एक ही ये मिला, ये नहीं मिला. अरे ज्यांनी सेवा केली त्यांना तर काहीच भेटलं नाही. तुम्हाला एक पोळी कमी भेटली असेल किंवा एक स्वीट कमी भेटलं असेल, संतुष्ट राहा ना, राईट. उद्देश काय आहे? शुद्धीकरण. जर तुम्ही शुद्धीकरण प्राप्त केलं असेल तर आपल्याला कुठे कंप्लेंट येणार नाही, कुठेही आपल्याला काहीच तक्रार करायची इच्छा होणार नाही. जे असेल त्याच्यामध्ये समाधानी, बाकी ऍडजस्ट करून देऊ आपण पुढे, राईट. सो दॅट्स आणि मग ह्याला फायनली लास्टच्या श्लोक मध्ये कंक्लूड करताना धृतराष्ट्र म्हणतो, संजय म्हणतो कि ये जो गीता है, अब इस गीता का फाइनल जो फलश्रुति है, राइट, ये गीता जो भी पढ़ेगा, जिसके साथ भी गीता रहेगी, राइट, उसके साथ क्या होगा. 78वां श्लोक वाचा. वसंत देशमुख प्रभू वाचा श्लोक नंबर 78. हरे कृष्ण मुरलीधर प्रणाम. यत्र योगेश्वरं कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरं तत्र श्री विजयो भूती दुर्वा नीतिर्मती मर्म. येथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. यस. आता त्याने कन्क्लुजन देऊन टाकलं कोणाला? धृतराष्ट्राला. जहां जहां गांडीवधारी अर्जुन रहेंगे, अर्जुनाने पहिले आपलं धनुष्यबाण खाली ठेवलं होतं, राईट, प्रथम अध्यायामध्ये. आणि आता या 18व्या अध्यायामध्ये त्यांनी धनुष्यबाण काय केलेलं? उचललेलं आहे. धनुष्यबाण म्हणजे आपली सेवा करण्याचा निर्धार आहे. आपण जेव्हा मायेने किंवा मोहाने भ्रमित होऊन जातो, स्पेशली 3 प्रकारचे प्रमाण असतात: प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण. अर्जुनाने काय म्हटलं होतं? मला बघायचंय, मला बघायचंय, मला बघायचंय, म्हणजे बेसिकली प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. आणि तो भ्रमित होऊन गेला. त्याने जेव्हा बघितलं भीष्म आणि द्रोण यांना, तो म्हटलं अरे बापरे, मेरे लोग नहीं मार सकता, मैं मुझे छोड़ दो, मुझे भागने दो यहाँ से युद्ध से, राइट. तेव्हा भगवंताने काय केलं? शब्द प्रमाण दिलं. तू कौन है, कहां से आया है, तेरा कर्तव्य क्या है, राइट, मैं कौन हूं. जेव्हा त्याने सांगितलं सगळं काही पूर्ण भगवद्गीता, तेव्हा काय झालं? त्याचा नष्ट मोह स्मृती लब्धवा, त्याला स्मरण झालं. हो, ये सब चीजें टेम्पररी है. आज इस शरीर में मैं हूं, कल दूसरे शरीर में, परसों तीसरे शरीर में, ऐसे हजारों शरीर मैंने बदले संसार में, और भगवान के पास न जाने की वजह से जन्म जन्मांतर शरीर चेंज करते आ रहा हूं. सो नाउ लेट मी टेक अ फाइनल कॉल. अब मुझे ये छोड़ना है. इस प्रकार से भगवान से विमुख होकर मैं कष्ट पा रहा हूं. मग त्याने आपला धनुष्यबाण उचलला. आणि इथे तुम्हाला दिसत असेल भगवद्गीतेचं रेग्युलर श्रवण करण्याचं किती महत्व आहे. आणि तुम्हाला अनुभव येईलच, ते आलं पण असेल बऱ्याचदा. जेव्हा आपलं श्रवण कमी होऊन जाईल तेव्हा मोहमाया जास्त ऍक्टिव्हेट होऊन जाईल. श्रवण जास्त स्ट्रॉंग होईल तेव्हा मोहमाया एकदम कमी होऊन जाईल. जेवढी मोहमाया कमी तेवढी भगवंतांच्या प्रती, भगवंतांच्या सेवेवरती, वैष्णवांच्या प्रती आदर आणि सेवा वाढत जाईल. म्हणून जे भक्त रेग्युलरली श्रवण करत नाहीत, स्पेशली आध्यात्मिक गुरूंकडनं, जसे आपले गुरु महाराज आहेत, किंवा प्रभुपाद आहेत, स्पेशली आपले 2 सोर्स आहेत श्रवणाचे, प्रभुपाद आणि गुरु महाराज. गुरु महाराजांची तर वाणी आहे आपल्याकरता, त्यांनी जे दिलेले प्रवचन आहेत, आणि प्रभुपादांचे पुस्तक आहेत, राईट, आणि प्रभुपादांनी दिलेले प्रवचन आहेत. या 3 गोष्टींना जो टिकवून ठेवत नाही आयुष्यामध्ये, त्याला टिकणे फार कठीण जाईल आध्यात्मिक जीवनामध्ये. तुम्ही म्हणत असाल की आज 2025ला आपण हे सांगता करतोय. त्या सांगता करण्यामध्ये तुम्हाला सांगेन मी, म्हणजे ऍटलिस्ट माझा तरी अनुभव एवढ्या वर्षांचा, की किती जीवनामध्ये काही पण होऊ द्या, खालती वरती किंवा वर खाली इकडे इकडे पडू द्या, जोपर्यंत तुम्ही श्रवण करत आहात या 3 माध्यमातून, प्रभुपादांची पुस्तकं, आपले गुरु महाराज आणि प्रभुपादांनी दिलेले प्रवचन, राईट, स्पेशली हे 3 सोर्स. बाकी तर आहेतच आपल्या आयुष्यामध्ये, आपले वरिष्ठ वैष्णव असतील किंवा आपले काउन्सिलर असतील किंवा बाकी भक्त असतील, त्यांच्याकडनं पण आपण ऐकावंच, डेफिनेटली ऐकावं. त्यांच्याकडनं ऐकून आपल्याला एनलाइटमेंट भेटेल. पण वास्तविक जे आध्यात्मिक आणि आपले जे मार्गदर्शक असतील ते जर वास्तविक असतील तर ते आपल्याला या 3 गोष्टीकडे घेऊन जातील. ते म्हणतील प्रभुपाद की बुक पढो,
ते म्हणते गुरु महाराज की जो वचन है उनको सुनो. ऐसा नाही की खाली मेरे प्रवचन सुनो. राईट. सो आपली जी संस्था आहे ती प्रभुपादांच्या मार्गदर्शनावरती आधारित आहे. प्रभुपादांनी आणि आपल्या गुरु महाराजांनी दिलेले जे आध्यात्मिक ध्वनी त्याच्यावरती आधारित आहे. आणि म्हणून कुठलाही प्रामाणिक कोणी ब्रह्मचारी असेल, ग्रस्त असेल, काउन्सलर असेल, कोणी वरिष्ठ वैष्णव असेल, कोणी असेल, त्याचं जेन्युइन असण्याचं, प्रामाणिक असण्याचं प्रमाण काय आहे की तो तुम्हाला प्रबंधाकडे घेऊन जाईल. तो तुम्हाला तुमच्या गुरु महाराजांच्या वाणीकडे, त्यांच्या उपदेशांकडे घेऊन जाईल. का? कारण त्याला पण माहिती आहे कि मेरी वाणी में कितने ताकत है. मेरी वाणी ताकत दे सकती है, दे रही है. वो भी क्यों दे रही है? क्योंकि मैं प्रभुपाद का सुन रहा हूँ इसलिए. और मैं भी अगर प्रभुपाद से सुनना बंद कर दूंगा तो मेरी वाणी में भी पावर खत्म हो जाएगा. बट मेरी वाणी कितने लोग सुनते रहेंगे और कितने तक कर पाएंगे उसको, और कितनी उसमें शक्ती आहे. राईट. तर आपण ऐकावं नाही डेफिनेटली, पण आपण या 3 माध्यमांना नेहमी मिस करू नये. राईट. प्रभुपादांची वाणी, गुरु महाराजांची वाणी आणि प्रभुपादांची दिलेले ग्रंथ. जर आपण रेग्युलरली हिअरिंग करत असेल, श्रवण करत असेल, तर आपली आध्यात्मिक शक्ती कधी कमी होणार नाही. हे तुम्हाला मी गॅरंटी लिहून देतो. भक्ती छात्रीच्या या कोर्सच्या कन्क्लुजन मध्ये आपण जरी 4 वर्ष भरपूर श्रवण केलं असेल, भरपूर आपण लेक्चर केले असतील, बरेच रेकॉर्डिंग असेल, तुम्ही रेकॉर्डिंग होता ऐकाल पुन्हा कधी, पण ह्या सगळ्यांचा सारांश एकच आहे की तुम्ही प्रभुपादांच्या पुस्तकांना वाचावं पुन्हा पुन्हा. ज्या प्रकारे आपण प्रसाद घेऊन, अन्न घेऊन आपल्या शरीराला पोषक करतो ना, तुम्ही जर 2 दिवस जेवला नाही तर काय होईल खराब. 2 दिवस कशाला, 1 दिवसच पकडून घ्या ना. तुम्ही जर 1 टाइमचं जेवण नाही घेतलं तर कसं चलबिचल होऊन जातं शरीराची. अन्न पाहिजे, पाणी पाहिजे. राईट. त्याच प्रकारे आत्म्याकरता अन्न काय आहे? आध्यात्मिक ध्वनी. आध्यात्मिक ध्वनी जर आत्म्याला दिली नाही तर आत्मा उपाशी राहतो. आणि आत्मा उपाशी राहिला तर तो जगामध्ये मग विकृत अवस्थेमध्ये असतो. मग तो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, माश्चर्य यांच्या आहारी जातो. राईट. म्हणून आत्म्याला रेग्युलर बेसिसवरती भोजन पाणी देणे जरुरी आहे. त्याचा अन्न काय आहे? आध्यात्मिक ध्वनी. महामंत्राच्या माध्यमाने, भगवंतांच्या दर्शनाच्या माध्यमाने. राईट. आपण जेव्हा भगवंताचं दर्शन घेतो तेव्हा डोळ्यांनी बघत नाही, आपण कानाने बघत असतो त्यांना. जे आपण ऐकलेलं आहे, भगवंत किती महान आहेत, किती कृपाशाली आहेत, हे आपण कानाने ऐकून भगवंतांना बघून अनुभवतो. म्हणून इथे जी अर्जुनाची स्थिती आहे, पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी काय केलं होतं? स्वतःच्या डोळ्याने त्याला बघायचं होतं की जग काय आहे, संसार क्या है, मैं देखना चाहता हूँ, मैं भोगना चाहता हूँ. पण जेव्हा तो भोगायला लागला तेव्हा काय झालं? पडली त्याच्या कानावरती एक जोरात. भोगने के लिए आहे संसार, भोग नहीं सकते, बहुत मार खाया. राईट. भ्रमित झाला, दुखी झाला, कष्टी झाला. मग तो म्हटला माफ कर दो अभी, भगवान माफ कर दो, बहुत समय से मैं आपसे दूर रहा, अभी मैं आपसे सुनना चाहता हूँ, आप क्या कहना चाहते हैं. राईट. आणि जे मग तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष प्रमाण बाजूला ठेवून दिलं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाच्या आधारावरती जीवन जगू नये कधीही. बघू नका की हा किती भोग करतो किंवा तो किती एन्जॉय करतो किंवा जगामध्ये हे किती एन्जॉय, नका बघू त्याच्यावरती. कारण ती जी दृष्टी आहे ती काय आहे? दोषपूर्ण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वास्तविक दर्शन होत नाही जगाचं. जेव्हा भगवद्गीतेच्या माध्यमातून बघाल तेव्हा तुम्हाला वास्तविक जगाचं दर्शन होईल. सो दॅट्स हाऊ हे अर्जुनाने दिलेलं कन्क्लुजन आहे याने की श्रवण करत राहणे फार इम्पॉर्टंट आहे. आणि श्रवण करत राहिलात तर आपण या मायातना बाहेर निघू शकतो. म्हणून प्रभुपाद हे सुंदर तात्पर्य, मोठं तात्पर्य पण 2-3 लाईन वाचू. प्रभुपाद लिहितात पहिल्या पॅरेग्राफमध्ये, भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या विवेचनाद्वारे झाला. भीष्म, द्रोण आणि कर्ण आदी महान योद्ध्यांच्या सहाय्यामुळे आपले पुत्र युद्धामध्ये विजयी होतील अशी त्याला आशा होती. आपल्या पक्षाचा विजय होणार अशी त्याला आशा होती. परंतु युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन केल्यावरती संजय राजाला म्हणाले की तुम्ही विजयाची आशा करीत आहात, परंतु माझे असे मत आहे ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहे तेथे सर्व सद्भाग्य असते. राईट. आणि इथे तुम्ही जिंकू शकत नाहीत. म्हणून जीवनामध्ये आता याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, 2 गोष्टी असतात. राईट. एक असतं मिरॅकल वर्किंग लॉर्ड, म्हणजे भगवंत असे आहेत की ते जादू करू शकतात जीवनामध्ये. आपल्या जे कार्य आपल्याला अशक्यप्राय वाटतं ते भगवंताच्या कृपेने शक्यप्राय होऊन जाऊ शकतं. राईट. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंत असतील पहिली गोष्ट, आणि सोबत आपण त्यांच्यासोबत असू, म्हणजे निश्चयी भक्त, नुसतं भक्त नव्हे, निश्चयी भक्त. मिरॅकल वर्किंग लॉर्ड अँड डिटर्मिन डिवोटी, हे जे कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे असा भक्त पाहिजे ज्याने निर्धार केलेला की मला जीवनामध्ये पुढे वाढायचं आहे. आणि असे भक्त जेव्हा भगवंताच्या सानिध्यामध्ये येतात तेव्हा काय होईल? श्री विजयो. श्री काय? म्हणजे ऐश्वर्य तुमच्या जीवनामध्ये येईल. विजय म्हणजे काय? सक्सेस येईल. आणि ते सक्सेस कसं असेल?
असामान्य सक्सेस, राईट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि शेवटला म्हटलेलं आहे नीती आहे ना, ध्रुवा नीती मती मम. नीती म्हणजे आता नीतीचा एक अर्थ आहे, त्याला पण एक 5 मिनिटांमध्ये पूर्ण करून जाऊ पुढे, राईट. नीती म्हणजे ऍक्च्युली धृतराष्ट्र त्याला काय वाटलं होतं की तो अभी क्या होगा, तर संजयने सांगितलं अभी भगवान स्पेशल नीती यूज करने वाले आहे. स्पेशल नीती म्हणजे काय, तुम्ही बघत असाल ऍक्च्युली अजून एक प्रसंग आहे द्रोणाचार्य. ऍक्च्युली द्रोणाचार्य दुर्योधनला प्रचार करतात, सांगतात युद्धभूमीमध्ये, युद्धाच्या अगोदर सुद्धा आणि युद्धभूमीमध्ये सुद्धा, की अरे देख दुर्योधन, सब कुछ भगवान ने ऑलरेडी रच के रखा है, कौन हारेगा कौन जीतेगा, ऑलरेडी डेस्टिनी सबका निर्धारित करके यहाँ पे लोग आए हैं युद्ध भूमि में. यहाँ से कौन बच के जाएगा उन्होंने ऑलरेडी डिसाइड किया है, कौन मरने वाला है वो भी डिसाइड किया है. तो ये ऍक्च्युली तुम युद्ध नहीं जीत सकते हो, राईट, असं ऍक्च्युली त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या सांगण्याच्या अर्थामध्ये हा जो शब्द आहे ना नीती, तर तुम्हाला दिसेल की ऍक्च्युली प्रॅक्टिकली जर बघायला गेलं, पांडवांच्या साईडने तुम्ही सगळे आहात का, जागे आहात का, हरे कृष्ण, जागे आहात ना, कारण मीच कंटिन्युअसली बोलतोय म्हणून म्हटलं, कन्क्लुजन आहे ना म्हणून मीच बोलतोय. सो ऍक्च्युली दुर्योधन तुम्ही बघत असाल कौरवांच्या साईडने, कौरवांच्या पक्षामध्ये सर्वात महत्वाचे युद्ध होते भीष्म, द्रोण, कर्ण. आणि पांडवांच्या साईडला कोण होते, 5 पांडव, आणि भगवंत म्हटले होते मी तर युद्ध करणारच नाहीये. मग तुम्ही बघा प्रॅक्टिकली बघायला गेले तर युद्ध हे जिंकणार कोण आहेत, भौतिक दृष्टीने बघितलं तर कौरव जिंकणार होते. जिथे भीष्मदेव आहे ज्यांना इच्छा मरण आहे, द्रोणाचार्य जे गुरु आहेत, गुरु म्हणजे तुम्हाला कळतं का कोण, ज्याने आपल्या शिष्याला शिकवलेलं आहे की हे कसं बाण मारायचं किंवा या अस्त्राचं कसं परास्त करायचं. मग द्रोणाचार्यांना ऍक्च्युली सगळं माहिती आहे की अर्जुन कुठला बाण मारणार आणि मी त्याला कुठलं काउंटर करायचं किंवा कुठलं नाही मारणार ते पण माहिती आहे त्यांना, बरोबर आहे का नाही. आता समजा जर टीचरला जर स्टुडंटला फेल करायचं असेल, हरे कृष्ण, तर स्टुडंट कितीही उस्ताद असेल, टीचर असे प्रश्न टाकेल ना की स्टुडंटला कळणार नाही की उत्तर कैसे देणे काय, तुम्हाला टेस्टिंग करून बघायचंय. हरे कृष्ण, तुम्ही कितीही जरी एक्सपर्टली अभ्यास केला असेल, ते सोडून द्या हो. कधी कधी आपण नॉर्मली ते याच्यामध्ये वाचतो ना, आपली विद्यार्थ्यांची सवय कशी असते, आपला समजा 10वीचा मराठीचा पुस्तक आहे ते वाचणार आणि त्याच्यामध्ये नवनीतमध्ये प्रश्न मागणार, राईट. या प्रश्नाचं उत्तर असं असतं. नुसता प्रश्न जरी जर फिरवून विचारला तरी विद्यार्थी गोंधळून जातात. अरे ऐसा नाही पूछा था प्रश्न उधर, हे असं कसं विचारलं यार, याचं उत्तर कसं असेल. अरे उत्तर तेच आहे, प्रश्न फिरवून विचारलेला आहे, राईट. म्हणजे विचार करा, ऑर्डिनरीली इव्हन नॉर्मल सेन्समध्ये सुद्धा जरी थोडं जरी प्रश्न फिरवला तरी विद्यार्थी भ्रमित होऊन जातो. त्याच प्रकारे आता इथे तर बघायला नको, मग द्रोणाचार्य सारखे महान जे धनुर्धर आहेत, आचार्य आहेत, फिरू शकले असते ना. म्हणजे तुम्हाला दिसेल की कुरुक्षेत्र युद्ध हे ऍक्च्युली कौरव जिंकणार होते, पण मग पांडव कसे काय जिंकले, त्याच्याकरता त्यांनी शब्द इथे स्पेशली टाकलेला आहे संजयने, इन कौरव को हराने के लिए भगवान स्पेशल नीति का यूज करेंगे. म्हणून आचार्यांच्या कमेंट्री मधूनच गीता वाचायची असते, अदरवाईज आपल्याला गीता कळणार नाही कधीच. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये ते विस्तारात केलेलं आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. तुम्ही बघाल तुम्हाला दिसेल सेकंड पॅराग्राफ मध्ये बघा, प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, अनेक अल्पबुद्धी लोकांना वाटतं की भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर घडलेल्या 2 मित्रांमधील केवळ एक चर्चा आहे. तथापि असे पुस्तक शास्त्र म्हणून प्रमाणित होऊ शकत नाही. काही जण विरोध दर्शवतात की अर्जुनाला युद्ध करण्यास श्रीकृष्णांनी उद्युक्त केले आणि असे युद्ध हे अनैतिकच होते, बरोबर आहे का. लोक म्हणतात ना कृष्णाने, आता तुम्ही बघा या युद्धामध्ये काय काय झालं, स्पेशल जी नीती आहे ती भगवंतांनी वापरली, कारण ऑर्डिनरी नीतीने हे लोक मारले गेले नसते. जसं तुम्ही बघाल भीष्मदेव यांना मारण्याकरता काय करण्यात आलं, शिखंडीला समोर उभं करण्यात आलं आणि शिखंडीला उभं करून मागणं बाण मारले अर्जुनाने. कर्णाला मारण्याकरता काय केलं, कर्णाचा जेव्हा रथ अटकला होता तेव्हा कर्ण म्हटला, ओ काय करताय तुम्ही, रथ अटकलाय माझा, तुम्हाला माहिती का नाही युद्धाचे नियम, तुम्ही असं माझ्यावरती अटॅक करू शकत नाही. मग भगवंतांनी म्हटलं, अभी हम लोग स्पेशल नीति का इस्तेमाल करेंगे. स्पेशल नीति कौन सी है, स्पिरिचुअल नीति, आध्यात्मिक नीति. आपने जब द्रौपदी का वस्त्र हरण किया
आपने जब पांडवों को लक्षागृह में जलाने का प्रयास किया, आपने जब भीम को विष पिलाने का कोशिश किया, आपने जब उनको क्या थे द्रुत क्रीड़ा में छल से हराया, और आपने जब द्रौपदी का वस्त्र हरण करने का कोशिश किया, उस समय सारा नीति किधर गया था? हरे कृष्ण. मग कर्ण चुप. तिथे पण नीती असायला पाहिजे होती ना. मग नीति तुम्ही ते कसं काय विसरले तुम्ही तेव्हा तिथे नीति? म्हणून अभी हम लोग स्पेशल नीति का इस्तेमाल करेंगे, और वो स्पेशल नीति है मेरी इच्छा. राइट. की जो म्हणजे व्यक्ती जर अनप्रिन्सिपल्ड असेल, त्याला महाभारतामध्ये म्हटलेलं आहे शठोशाट्यम. जो व्यक्ती तत्वानुसार जीवन जगत नाही, त्याच्यासोबत तुम्ही तत्वानुसार जीवन जगायचा प्रयत्न करू नका. जो चोर आहे ना, तो चोरच आहे. तुम्ही त्याला कितीही पद्धतशीरपणे वागवायचा प्रयत्न केला तर तो चोरी करणारच. मग तुम्ही पण त्याच्यासोबत चोराप्रमाणेच वागा. हरे कृष्ण. सो दिस इज स्पेशल नीति. भगवान म्हटलं मार दो उसको. सारा नीति अभी वापस याद दिला है ना, अभी मेरा स्पेशल नीति है ये. मग त्या प्रकारे इवन द्रोणाचार्यांचा पण तसाच वध झाला होता. राईट. अश्वत्थामा हातो नरो वा कुंजरो. अश्वत्थामा मार्ग त्यांचा पुत्र जो होता, पण ऍक्च्युली जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं कुंजरो वा नरो, तेव्हा कुंजरो हा शब्द जेव्हा होता ना हत्ती, तेव्हा भगवंतांनी शंख वाजवला आणि कुंजरो ऐकायलाच गेलं नाही. नरो, अरे अश्वत्थाम मेरा पुत्र मर गया, समाधीला बसले. मग त्यांना पांडवांनी समाप्त केलं. राईट. अशा प्रकारे ही असते सर्व धर्मांपरित्यागाची व्याख्या, कि जो चीज हमें भगवान की सेवा करने के लिए, शुद्ध भक्त बनने के लिए मदद करती है, उसका अनुसरण करो. तर कधी कधी तुम्हाला खोटं पण बोलावं लागेल. राईट. कधी कधी तुम्हाला आई म्हणत असेल कुठे चाललं रे, नाही आता तुम्ही जर म्हटलं की मंदिरात चाललो तर तुमची खैर नाही. मग तुम्हाला म्हणायला लागतं नाही मी जरा तिथे मित्रांसोबत फिरून येतोय, हॉटेलला चाललोय खायला प्यायला. राईट. एक्झाम्पल देतो तुम्हाला. म्हणजे देट कॅन बी मेनी एक्झाम्पल्स ऑफ दॅट. मग तसं बघायला गेलं तर आपण खोटं बोलतोय, परंतु आपण हे खोटं कशा करता बोलतोय? मंदिरात जाऊन भगवंताची भक्ती करण्याकरता, सेवा करण्याकरता. हे खोटं चालतं. राईट. सो दिस इज हायर मॉरॅलिटी. ही उच्च प्रकारची नीतिमत्ता आहे. ऑफकोर्स आपण कोणाला छळू नये, कोणाला कष्ट देऊ नये, आणि आपल्याला तेवढा दृढ विश्वास असावा की भगवंताची भक्ती करण्याकरता मला जे काही करायचं ते मी करून भगवंताच्या भक्तीने माझं पण कल्याण होईल आणि माझ्यासोबत जी लोक आहेत त्यांचं पण कल्याण होईल. राईट. भले आता ते लोक दुखी असतील की अरे हमको छोड़ के ये जाता है, वहां जाता है, मंदिर जाता है, ते पण सुखी होतील हळूहळू भगवंताच्या कृपेने. राईट. सो दॅट्स हाऊ इथे दिलेली आहे. सर्वश्रेष्ठ नैतिकता ही 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकात सांगण्यात आलेली आहे. मनमना भाऊ मदभक्त भक्तो. मनुष्याने कृष्ण भक्त बनणे आवश्यक आहे आणि श्रीकृष्णाने शरण जाणे हे सर्व धर्मांचे सार आहे. सर्व धर्मांपरित्यागाचे मामेके शरण व्रज. भगवद्गीतेतील उपदेश म्हणजे सर्वोच्च सर्वश्रेष्ठ धर्म आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग आहे. इतर सर्व मार्ग हे शुद्धीकरण करण्यासाठी आणि या मार्गाप्रत उन्नती करण्यासाठी असतील. गीतेतील शेवटचा उपदेश म्हणजे धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश होय, आणि तो म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे. 18व्या अध्यायाचा हाच निर्णय आहे. तुम्हाला जर कोणी काय म्हणत असेल उद्या कि ये संसार में होना चाहिए, वैसा होना चाहिए, नहीं, गीता क्या बोलती है वो अंतिम निर्णय है. गीता बोलती है हमें भगवान की सेवा करनी चाहिए. दैट इज द फाइनल कंक्लूजन. राइट. सो दॅट्स हाऊ इथे याला कन्क्लूड करण्यात आलेलं आहे. राईट. तर इथे याला कन्क्लूड करताना मी एक कोटेशन वाचेल. हयग्रीव 1-2 मिनिटं. हयग्रीव महाराज जे होते श्रील प्रभुपादांचे शिष्य, त्यांचं कोटेशन आहे. राईट. ऍक्च्युली आपण ती एनर्जी बघितलेली आहे ना रथाची. रथावरती आपण जीवात्मा एक सारथी म्हणून हे आहे, आणि जे लगाम आहे ते आपली बुद्धी आहे. राईट. आणि आपण आत्मा तिथे पॅसेंजर बसलेला आहोत. राईट. असं म्हटलं जाते की आपण भौतिक बुद्धीवरती आपलं जीवन आधारित न करता, आता आपण काय करतोय, आपलं जीवन जे आपण आपल्या भौतिक बुद्धी आणि मनाच्या हातात दिलेलं. राईट. मन म्हणतं आता हे खा तर खातो आपण. मन म्हणतं इथे फिरायला जा तिथे फिरायला जातो. मन म्हणतं आता चॅन्टिंग करू नकोस, हा आता नाही करायची. राईट. मन म्हणतं आता भगवद्गीता आपण 4 वर्ष वाचली ना, आता पुढचे 20 वर्ष भगवद्गीता वाचायचीच नाही आता. ठीक आहे, आजपासून भगवद्गीता बंद, कबडामध्ये बंद करून ठेवा. मन असं म्हणेल तुम्हाला. त्याला म्हणायचं असं नाही करायचं राजा, आता तर घरी गीता वाचायची आहे, आता दररोज वाचायची आहे, दररोज प्रवचन ऐकायची आहेत. राईट. तर ऍक्च्युली भगवद्गीता आपल्याला सांगते की तुम्ही आपलं जीवन आहे आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या हातावर नका देऊ, भौतिक श्रीकृष्णांच्या हातामध्ये द्या.
राईट. आणि त्याला एक हे आहे सुंदर, प्रभात म्हणतात, जेव्हा हेगरू प्रभूंची दीक्षा झाली होती तेव्हा प्रभात म्हणतात त्यांना, नाव यू शुड नेव्हर लॅमेंट फॉर लाईफ टाइम. तुम्ही आता कधी जीवनामध्ये कधी उदास नाही राहिलं पाहिजे. का? बिकॉज कृष्ण हॅज टेकन चार्ज ऑफ युअर लाईफ. का? आता भगवंताने तुमच्या जीवनाचा त्याला काय म्हणतात चार्ज घेतलेला आहे. ते आता तुमचं जीवन कोण चालवणार नाही, भगवंत चालवणार आहेत. राईट. ही हॅज टेकन रेन्स ऑफ युअर लाईफ इन युअर हँड्स अँड ही विल टेक युअर केअर इटर्नली. आता भगवंताने तुमच्या जीवनाचा निर्देशन घेतलेलं आहे आणि ते तुमच्या जीवनाला सनातन काळाकरता तुमची काळजी घेतील. राईट. आणि तुम्हाला दिसेल हयग्रीव महाराजांच्या लिलेमध्ये, हयग्रीव महाराज ऍक्च्युली मध्ये इस्कॉन सोडून गेले होते कालांतराने, प्रभुपादांच्या गेल्यानंतर. प्रभुपादांना सोडून गेले, ते इस्कॉनला सोडून गेले, पण गेल्यावरती भरपूर बाहेर इकडे तिकडे फिरले, दुनियाभर इकडे तिकडे. आणि मग त्यांना अचानक कॅन्सर झाला. हरे कृष्ण. आणि कॅन्सर झाला, मग ते म्हटले मुझे वापस जाना इस्कॉन में. आणि मग न्यू वृंदावनला गेले आणि न्यू वृंदावनला राहून पुन्हा भक्ती तेज केली. तर महाराज आपले त्यांची काळजी घेत होते, राधानंद महाराज. तर ते हयग्रीव महाराज राधानंद महाराज म्हणतात की ये कृष्ण की कृपा थी. वो जानते थे कि मुझे उनको ऐसा कुछ देना है, भयंकर चीज, उसके बगैर मैं वापस नहीं आ पाऊंगा उनके पास. तो उन्होंने मुझे कैंसर दे दिया. राईट. नाही तर मी वापस नाही आ पाता था. म्हणून भगवंतांचे जे मार्ग असतात आपल्याला त्यांच्याकडे घेऊन जायचे, हे फार आउट ऑफ द वर्ल्ड असतात. आपण त्याला समजू शकत नाही कधी. कुठल्या भक्ता जीवनामध्ये काय होतं किंवा काय होत नाही आपण जज करायचं नाही कधी. कुठल्या भक्ता जीवनामध्ये काय झालं तर त्याची भक्ती अजून तेज करण्याकरता झालं असेल, ते सोडून गेले तर असे आले की परमनंटली गेले भगवंतांकडे. राईट. अदरवाइज एव्हरेज स्टेजला राहिले असते. सो दॅट्स हाउ प्रभुपादांनी त्यांना श्रोत्याला म्हटलं की अभी चिंता मत करना, अभी भगवान के पास आए हो ना, दीक्षा लिया है ना, भगवान आपका हमेशा ख्याल रखेंगे. आणि भगवंतांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली, टिल एंड. भले मध्ये इकडे गेले पण त्यांची काळजी घेतली. राईट. सो दॅट्स हाउ भगवद्गीता हा काय आहे, एक आपल्याकरता भगवंतांचा एक हाक आहे, प्रेमाची हाक. इट इज गॉड्स लव्ह कॉल. सो दिस इज द अल्टिमेट मेसेज ऑफ स्क्रिप्चर्स, गॉड्स लव्ह कॉल. And when we respond to God's love call, we flood our heart with the love and experience. Right. जेव्हा आपण भगवंतांच्या हाकेला साथ देऊ तेव्हा आपलं हृदय पूर्ण प्रेमाने भरून जाईल. सो दॅट्स भगवद्गीतेचा उद्देश हा आहे की आपलं जे छोटस स्वतंत्र आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध जाण्याचं, ती आपली स्वतंत्र इच्छा करण्याची जी शक्ती आहे ती इकडे तिकडे उपयोगात न आणता भगवंताच्या सेवेमध्ये उपयोगात आणली पाहिजे. राईट. दॅट्स हाऊ. आणि प्रभुपादांनी हे सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना, इफ यू हॅव टू कीप वन स्क्रिप्चर टू टेक विथ मटेरियल, टेक विथ यू, देन यू शुड टेक भगवद्गीता. प्रभुपादांनी विचारलं होतं, तुम्हाला जर एक शास्त्र तुम्हाला सोबत घेऊन द्यायचं असेल, तुमच्याकडे जर कुठलीच पुस्तकं नसतील, जागा नसेल ठेवायची, तुमच्या बॅगेमध्ये गीता ठेवा. एका गीतेमध्ये सगळं येईल. आणि स्पेशली प्रभुपादांच्या गीतेमध्ये सर्व काही येतं, संपूर्ण वैदिक ग्रंथांचा सारांश, इव्हन भागवतांचा सारांश याच्यामध्ये दिलेला प्रभुपादांनी बऱ्याचदा. सो दॅट्स हाऊ प्रभुपादांनी अशा प्रकारे याला पूर्ण केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सेकंड लास्ट पॅरेग्राफ मध्ये भगवद्गीतेमध्ये ईश्वर, प्रकृती, जीव, शाश्वत काल आणि कर्म या 5 मुख्य विषयांची चर्चा करण्यात आली आहे. ही सर्व तत्वे भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहेत. परम सत्याच्या सर्व संकल्पना, निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि इतर कोणतीही दिव्यत्वाची संकल्पना ही भगवंताच्या ज्ञानामध्ये अंतर्भूत होते. वर करणे जरी भगवान, जीव, भौतिक प्रकृती आणि काल हे भिन्न प्रतीत होत असले तरी यापैकी कोणतेही तत्व परम सत्यापासून अलग नाही, परंतु परम सत्य हे सर्वांपासून सदैव भिन्न असते. अचिंत्य भेदाभेद तत्व हे श्री चैतन्य महाप्रभूंचे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान म्हणजे परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान होय. आपण एक लास्टचा पॅरेग्राफ वाचू आणि याला पूर्ण करू. जीवात्मा आपल्या स्वरूप स्थितीत विशुद्ध असतो, तो परमात्म्याच्या एका अणुप्रमाणे असतो. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णाची तुलना ही सूर्याची तर जीवाची तुलना ही सूर्यप्रकाशाबरोबर करता येईल. जीव ही श्रीकृष्णाची तटस्थ शक्ती असल्यामुळे त्यांच्यामध्ये बहिरंग शक्ती आणि अथवा अंतरंग शक्तीच्या संपर्कात येण्याची प्रवृत्ती असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीव हे भगवंताच्या दोन्ही शक्तींच्या मध्ये स्थित आहेत आणि जीव हे पराप्रकृती स्वरूप असल्यामुळे त्यांना आंशिक स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने तो प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या आदेशांच्या अंतर्गत वास करतो. सदुपयोग केल्याने, दुरुपयोग केल्याने दूर जातो. याप्रमाणे तो
आल्हाददायी अंतरंग शक्तीमध्ये आपली सर्व स्थिती प्राप्त करतो. आता ही आल्हाददायी अंतरंग शक्ती म्हणजे कोण आहे? हा, म्हणजे आता भगवद्गीता संपली तर काय चालू होईल? श्रीमद भागवतम. हरे कृष्ण. श्रीमती राधाराणीचं प्राकट्य होईल. राईट. या प्रकारे भगवद्गीतेच्या मोक्ष संन्यास योग या 18व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न आणि आपल्या सर्वांची श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी पूर्ण. हरे कृष्ण. तर आता मी विराम देईन आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेल की आपण एवढ्या मागच्या 3-4 वर्षामध्ये फार पेशन्स ठेवून, धैर्य ठेवून, आपलं धैर्य न तोडता बऱ्याच उत्साहाने, प्रेमाने भगवद्गीतेचा अभ्यास पूर्ण केलात तुम्ही. याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद. माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या असतील आणि बराच वेळ मी घेतला असेल, त्याबद्दल क्षमस्व आहे. पण आभारी पण आहे की आपण सगळ्यांनी मला एवढी संधी दिलीत की मी भगवद्गीतेचं अध्ययन करू शकेल. कारण तुमचं जेवढं अध्ययन झालं त्याच्या डबल अध्ययन मला करायला संधी भेटली. राईट. तर याबद्दल धन्यवाद आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके. कुणाला काही प्रश्न हरे कृष्ण. Yes, आहेत? बोला माताजी. हा, आता एक दुसऱ्या बुधवारी सुरू आहे का दुसरा भक्तीचा सिंधू प्रभूजी? हा, सुरू होईल. भक्तिरसाम सिंधू सुरू होईल बुधवारपासून ना प्रभूजी? हो. बुधवार नाही, सोमवारपासूनच करू आपण. सोमवारपासून, मंडे पासून. सोमवारी. सोमवारपासून. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ओके. मग आपण भेटूया. 11 तारखेला परीक्षा आहे ना प्रभूजी? हो हो, 11 तारखेला परीक्षा आहे ना. तुम्हाला नको का 11 तारखेला? हरे कृष्ण. अभ्यास चालू झाला की ना आपला? हरे कृष्ण प्रभूजी. 11 तारखेला करूया आपण. हरे कृष्ण प्रभूजी. ठीक आहे. श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण प्रभूजी. आपल्या कृपेमुळे आम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान मिळालं प्रभूजी. कृपा आहे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रणाम. हरे कृष्ण. खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.